हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण महापारेषण विद्युत सहायकचा 3 फेब्रुवारी 2025ला झालेला पेपर त्याचं पहिल्या शिफ्टचा आपण पेपर ॲनालिसिस पाहणार आहे. सगळ्यात पहिले तर तुमचा जो पेपर आहे तो सर्वांचा चांगला गेला असेल अशी अपेक्षा करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या मिस्टेक्स तुम्ही केल्या असेल त्या तुम्ही पाहून घ्या. क्वेश्चन्सवरून तुम्हाला कळेलच कोणकोणत्या मिस्टेक्स होत्या, कोणकोणते क्वेश्चन्स होते. जेवढेही क्वेश्चन्स इथं दाखवलेले आहे ते सगळे मला विद्यार्थ्यांकडून डेटा मिळालेला आहे. जर एखाद्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला काही फरक वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स सेक्शनमध्ये सांगाल, आपण त्याला करेक्ट करून घेऊ. दुसरी गोष्ट की जेवढे नॉलिफायचे विद्यार्थी आहे ज्यांनी क्लास केलेले आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की साईडला मी क्वेश्चन्समध्ये मार्किंग करून ठेवलेलं आहे की हा क्वेश्चन्स कुठे शिकवला होता, की जेणेकरून तुम्हाला एक कळेल की तो क्वेश्चन्स आपला खरंच चुकायला नव्हता पाहिजे. तर ॲट द एंड या व्हिडिओच्या शेवटी आपण एक पूर्ण ॲनालिसिस करू की या 50 क्वेश्चन्समध्ये सध्या मी टेक्निकलचे 50 क्वेश्चन घेत आहे, नॉन टेक्निकलचे तर पॉसिबलच नाही डेटा. तर जे 50 क्वेश्चन्स आहे टेक्निकलचे त्याच्यामध्ये खरंच किती क्वेश्चन जे आहे ते सोडण्यासारखे होते आणि किती क्वेश्चन जे आहे ते पूर्ण आपल्या शिकवल्यातून होते जे तुम्हाला बरोबर यायला पाहिजे होते. ठीक आहे. आणि राहिलं कट ऑफबद्दल तर ते आपण जो तिसरा पेपर असेल थर्ड शिफ्टचा त्याच्या व्हिडिओ सोल्युशन नंतर आपण त्याच्यावर बोलू एकदा. तर पहा, पहिला क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट शिफ्ट. तर पहिला क्वेश्चन आहे डेंजर साइन रूल. आता इथं डेंजर साइन रूल आपल्याला विचारलेला आहे. डेंजर साइन रूल किती नंबरचा आहे? तर रूल नंबर 35. आता हा जो क्वेश्चन आहे हे आपण आधी पण शिकलेलो आहोत. आपण पेपरच्या 2 दिवस आधी जे आपण कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळेमध्ये सगळ्यात पहिला रूल आपण हाच शिकलो आहे. तर जसंच्या तसंच रूल हा 3 तारखेच्या पेपरला आपल्याला फर्स्ट शिफ्टला पाहायला भेटला. म्हणजे सांगण्याचं कार्य हेच, एवढं जे सांगतो आहे मी फक्त माझा उद्देश एवढाच आहे की खास करून नॉलिफायच्या विद्यार्थ्यांसाठी, बाकी काही मी तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सांगत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनाच माहीत आहे की क्लासमध्ये काय शिकवलं जाते, कसं शिकवलं जाते. ठीक आहे. तर रूल नंबर 35. देन पुढचा क्वेश्चन आहे अल्टरनेटर रेटिंग. तर अल्टरनेटर रेटिंग जे आहे ते आपण KVAमध्ये मोजतो, हे सुद्धा आपण क्लासमध्ये पाहिलंच आहे. देन थर्ड क्वेश्चन आहे, हे सगळे उत्तरं क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तरं. ठीक आहे. कारण की सगळे ऑप्शन्स पॉसिबल नव्हते, सगळे ऑप्शन्स मिळाले नाही, त्याच्यामुळे जे ऑप्शन्स मिळाले तिथे ऑप्शन्ससुद्धा टाकले, नाही तर मग अदरवाईज डायरेक्ट उत्तरं सांगितले आहेत तुम्हाला. थर्ड नंबरचा आहे कॅल्क्युलेट द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द 10 ओहम रेजिस्टन्स. हा जो 10 ओहमचा रेजिस्टन्स आहे याच्या अक्रॉसमध्ये आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा होता. असे क्वेश्चन्स किंवा याच्यापेक्षाही अजून सोपे, मिडियम किंवा याच्यापेक्षाही कठीण सगळे आपण शिकलो आहे. असे क्वेश्चन्स तुमचे चुकायला नाही पाहिजे होते. मी ॲट द एंड या प्रत्येक पेपरच्या शेवटी, ॲनालिसिस व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगेल की 50 पैकी किती क्वेश्चन सोडायला पाहिजे होते, किती क्वेश्चन्स आपले काही करून बरोबर आल्याच पाहिजे होते, किती मिनिमम स्कोर आपला टेक्निकलचा असायला पाहिजे होता. त्याची तुम्हाला खूप हेल्प होईल जेव्हा आपण कट ऑफबद्दल बोलू तेव्हा. तर इथे सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, चुकायला नाही पाहिजे होता. तर पहा काय आहे, 40 व्होल्टेज दिलेलं आहे, 4, 6 आणि 10. तर आपल्याला याचा अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप काढायचं आहे. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप काढायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला सर्किटचा करंट काढावा लागेल. सिरीज सर्किट आहे, बस करंटला आणि व्होल्टेजला करंटला आणि रेजिस्टन्सला जर मल्टिप्लाय केलं आपण तर आपल्याला व्होल्टेज भेटून जातील. तर करंट काढायसाठी टोटल व्होल्टेज, आता टोटल करंट काढायचं तर टोटल व्होल्टेज भागेला टोटल रेजिस्टन्स. तर टोटल व्होल्टेज माहितीच आपल्याला किती, 40 व्होल्ट. तर 40 व्होल्ट भागेला टोटल रेजिस्टन्स. डायरेक्ट करतोय मित्रांनो, जास्त वेळ नाही घेणार. तसं हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कोणता पेनही चालवायची गरज नाही आहे, जस्ट सिम्पली सॉल्व्ह होऊन जाते. 4 आणि 6 10, 10 आणि 10 20. तर हे 40 भागेला 20, 0 0 कॅन्सल झाला, बे बेदुनी 4. तर 2 एम्पियरचा करंट आला. आता आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे 10 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉसमध्ये. तिथं व्होल्टेज 10 ओहम असं लिहिलं मी, आणि करंट आला आपल्याकडे 2 एम्पियर, रेजिस्टन्स आहे 10, 10 दुनी 20. तर हे झालं आपलं 20 व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. हे सगळं झालेलं आहे. पुढे चौथ्या नंबरचा क्वेश्चन आहे वर्क ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच. माहीत आहे आपल्याला वर्क ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच झाला आहे आपला 15व्या चॅप्टरमध्ये. टू कट दी ऑक्झिलरी वाइंडिंग. जेव्हा मोटर ही आपल्या 70 ते 75% वेगामध्ये येते तेव्हा ती ऑक्झिलरी वाइंडिंगला कट करते. आणि इन डिटेलमध्ये पाहिलं होतं आपण की सेंट्रीफ्युगल स्विच कसा असतो, कसा काम करतो, इच अँड एव्हरी गोष्ट आपण पाहिलेली आहे. क्वेश्चन चुकायला नाही पाहिजे. ते मला तरी वाटते मित्रांनो की आपण वर्षभर एवढा अभ्यास करतो आहे, क्लासेस लावतो आहे, एवढे सारे क्वेश्चन्स वाचतो आहे, खास करून क्लासच्या विद्यार्थ्यांनी. तर असे सोप्या लेवलचे क्वेश्चन तर आपले काही करून चुकायला नाही पाहिजे. मी तुम्हाला वेळोवेळी गायडन्स केलं होतं, वेळोवेळी सांगितलं होतं की 25 प्रश्न जे आहे ते असे येतील सोपे की खूपच सोपे, आणि ते बरोबरही आहे या पेपरमध्ये. खरी फाईट आहे 25च्या समोर. आता असे क्वेश्चन जर एखाद्या विद्यार्थ्याने चुकवले तर मग तिथे कुठं आहे, तिथे आपल्याला कमी म्हणजे मागं जातो आपण.
तर पहा, वर्क ऑफ सेंट्रीफ्युगल स्विच सिंपल क्वेश्चन आहे. देन 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे, हे सगळे क्वेश्चन झालेले आहेत आपल्या. देन डिस्ट्रीब्युशन लाईन डिझाईन ऑन द बेसिस ऑफ. आता असे जे काही क्वेश्चन्स आहे हे आपल्याला, आता हा क्वेश्चन आपण बॅचमध्ये नव्हता घेतला, पण आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला UPPSL आणि RK राजपूतच्या, जसाच्या तसा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये हा, आणि ऑब्वियसली ते आपण वाचलेलेच आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही बरोबर मारलाच असेल. डिस्ट्रीब्युशन लाईन डिझाईन ऑन द बेसिस ऑफ, डिस्ट्रीब्युशन लाईन जे आहे ते व्होल्टेज ड्रॉपवर डिपेंड असते. देन हे कन्फर्म आहे. देन 6 नंबरचा क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय चिझल टाईप. आयडेंटिफाय चिझल टाईप. चिझल एक तुम्हाला डायग्राम दाखवली होती आणि चिझलचा टाईप ओळखायला सांगितलं होतं. मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे मित्रांनो की मी टूल्स हे तुम्हाला शिकवले नव्हते, ठीक आहे, आणि कधीच नाही शिकवलेले आहे, कोणत्याच विद्यार्थ्यांना शिकवले नाही आहे. कधी जर एखाद्या वेळेस आपल्याला ऑफलाईन बॅचला भेटला तर आपण ऑफलाईन बॅचला शिकवले असेल कोणत्या बॅचेसला, पण अदरवाईज नव्हते. फक्त एवढंच सांगितलं की जे टूल्स आहे ते तुम्ही एकदा वाचून घ्या, कारण की तो फार सिम्पल पॉईंट होता. कोणत्या टूल्सचं नाव काय आहे आणि तो कोणत्या कामासाठी वापरतात, एवढं फक्त बेसिक होतं जे मी तुमच्यावर सोडलं होतं, आणि तुम्ही सगळ्यांनी केलं ते मला माहिती आहे. तर हे चिझलचं टाईप ओळखायला पाहिजे होतं आपण. तर हा क्वेश्चन तरी मला असं वाटतं की आपल्याला चुकायला नाही पाहिजे होता. ज्यांनी टूल सगळ्यांनी वाचले, पण ज्यांनी नसेलच केलं मग त्यांचा तर हा चुकला असेल किंवा त्यांनी तुक्का मारला असेल. पुढे 7 नंबरचा क्वेश्चन आहे, युनिट ऑफ लुमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला युनिट आहे, हे आपण आधी पण शिकलेलो आहोत. आणि जस्ट एक म्हणजे आपण कार्यशाळा जे आहे 31 तारीख 1 तारखेला पण व्हिडिओ टाकला तुम्हाला मी, 31 तारखेला 31 तारखेच्या दिवशी पण आपण पाहिलं होतं सगळं. लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, इल्युमिनेशनचं काय आहे, फ्लक्सचं काय, सगळ्यांचे युनिट्स, फॉर्म्युले, सगळं लॅम्प वगैरे सगळं पाहिलं होतं बारकाईनं. तर आणि हे तर बेसिक होतं आणि कसं लक्षात ठेवायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामुळे हा क्वेश्चन सुद्धा तुमचं चुकायला नाही पाहिजे होता. देन 8 नंबरचा क्वेश्चन आहे, मीडियम रेजिस्टन्स रेंज. हां, आता रेजिस्टन्सच्या ज्या रेंज आहे त्या मी तुम्हाला नव्हते शिकवल्या, ठीक आहे. तर त्याची रेंज आहे 1 to 100 ओहम. पण मे बी मला वाटतं की हा क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये मी टाकला असेल किंवा कोणत्या ना कोणत्या नोट्समध्ये तुम्हाला भेटलाच असेल, ठीक आहे. जे आहे ते प्रामाणिक आहे. देन पुढे जाऊ आपण. CTS वायरिंग इज ऑल्सो नोन ॲज. CTS वायरिंगला TRS वायरिंग म्हणतात, हे आपल्याला माहितीच आहे. जेव्हा आपण वायरिंग शिकलो तेव्हा माहितीच आहे किंवा आपण वायरिंग चॅप्टर हा वाचलाच आहे. देन पुढे तुम्हाला हेही सांगितलं होतं मी की सुबोधमधल्या ज्या वायरिंग्स आहेत त्या प्रॉपरली वाचा. वायरिंग तसं मी तुम्हाला सगळ्या शिकवलेल्या आहे, पण कोणत्या वायरिंगला काय म्हणतात आपण त्याच्यामध्ये अजून जास्त डिटेलमध्ये शिकू शकतो. 10 नंबर, आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स मेजर बाय. आता पहा, हा आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्स कशामध्ये मेजर करतात, तर हे जसं तसाच क्वेश्चन आहे सेम UPPSL मधला, केल्विन डबल ब्रिज जे आहे तुमच्या नोट्समध्ये. देन पुढे व्हिच ब्रिज इज यूज टू मेजर द लो रेजिस्टन्स. सेम क्वेश्चन्स आहेत दोन्हीही, बरोबर. दोन्ही क्वेश्चन्स हे केल्विन डबल ब्रिजवर होते. आणि मी तुम्हाला आधीपासून म्हटलं मित्रांनो की काही क्वेश्चन जे आहे ते आपल्याला JEE लेवलचे येतातच, ओके. आता हे जे क्वेश्चन्स आहे ब्रिजेस वगैरे आपण ते जास्त शिकलो नव्हतो, बरोबर. जे कामाचे ब्रिजेस आहेत ते पाहिले, कारण की तसंच वॉच सिलेबस आपण झालेला होता. ते इथे केल्विन डबल ब्रिजचा यूज जो आहे हा आपल्याला माहीत आहे की लो रेजिस्टन्स मोजण्यासाठी केला जातो, ठीक आहे. तर हे दोन्ही ठिकाणी तुम्हाला लॉजिक लागेलच की आर्मेचर वाइंडिंगचा रेजिस्टन्स जो आहे तो 1 ओहमपेक्षा कमी असतो, म्हणजे लो रेजिस्टन्स, आणि लो रेजिस्टन्स मोजण्यासाठी केल्विन डबल ब्रिजचा यूज करतात. हा क्वेश्चन आहे UPPSLमध्ये ॲक्च्युली. याच्यावरून तुम्ही याचं उत्तर आरामात देऊ शकता. फक्त काय बदलवलं इथं, यांनी जसं तसंच विचारलं की व्हिच ब्रिज इज यूज टू मेजर लो रेजिस्टन्स. लो रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणता ब्रिज यूज करतात, त्याचा आन्सर आहे केल्विन डबल ब्रिज. पण सिमिलर क्वेश्चन आहे, हाच सिमिलर क्वेश्चन आहे, बस इथं फक्त लो रेजिस्टन्स म्हटलं होतं, इथं आर्मेचर वाइंडिंग म्हटलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की आर्मेचर वाइंडिंगचा रेजिस्टन्स हा लो असतो, त्याच्यामुळे तिथे केल्विन डबल ब्रिज आहे. पहा मित्रांनो, आपण जास्त तुम्हाला मी नेहमी सांगितलं आहे की UPPSL आणि RK राजपूत हे वाचून जा, तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि ते तुम्ही सगळ्यांनी वाचलेले आहे, मी तुम्हाला 10 वेळेस तेच सांगितलेलं आहे. तर आता UPPSLमध्ये जो क्वेश्चन आहे तो जसा तसा आला तर तो तुमचा चुकायला नाही पाहिजे होता, कारण की तेवढ्याच नोट्स होत्या त्या तुम्हाला वाचायच्या कंपल्सरीच होत्या. मी आधीपासूनही खूप वर्षापासून सांगून राहिलो तुम्हाला, त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुमचे चुकायला नाही पाहिजे होते मला तरी वाटते. आणि हा लॉजिकली क्वेश्चन आहे, तर हा सुद्धा तुमचा बरोबर यायलाच पाहिजे होता. देन पुढे जो आपण PVCचं फुल फॉर्म, चिल्लर गोष्ट आहे. पॉलिव्हिनल क्लोराईड झाला आहे आपलं सगळं. हे MCBचं फुल फॉर्म जे झालं आहे आपलं ऑलरेडी. मिनिचर सर्किट ब्रेकर माहीत आहे आपल्याला, बोललो आहे आपण क्लासमध्ये फक्त. देन पुढे 14 नंबरचा क्वेश्चन आहे, विच इज टेम्पररी वाइंडिंग. टेम्पररी वाइंडिंग कोणती आहे माहिती आहे आपल्याला, क्लिट वायरिंग. हे सुद्धा आपण त्या दिवशी झालंच आहे, आपल्या कार्यशाळेमध्ये पण घेतलं होतं आपण, आणि तसं पण क्लासच्या वायरिंगमध्ये पण पाहिलं. देन 15 नंबरचा क्वेश्चन आहे, निगेटिव्ह सिक्वेन्स रिले यूज फॉर. सेम क्वेश्चन आहे जे तुम्हाला शॉर्ट नोट्स मी म्हटलं होतं तुम्हाला, रिले जेव्हा शिकवलेलं आहे त्या रिलेमध्ये तुम्हाला आठवत असेल तर लिहून दिले होते की हे रिले असे लक्षात ठेवा. बरं, एवढे सारे रिले शिकल्याच्या नंतरही काही रिले मी तुम्हाला पाठांतरासाठी सांगितले होते की हे असे रिले असे लक्षात ठेवा. याच्यातलाच एखादा रिले आपल्याला डायरेक्टली विचारू शकते. तर तिथंच तुम्हाला दिसेल की अल्टरनेटरच्या प्रोटेक्शनमध्ये निगेटिव्ह सिक्वेन्स रिले वापरला जातो एक्सटर्नल फॉल्टसाठी. तर इथे निगेटिव्ह सिक्वेन्स रिले कुठं वापरतात, तो प्रोटेक्ट अल्टरनेटर. पुढे जाऊ आपण. देन पुढे आहे 16 नंबरचा क्वेश्चन, व्हेव वाइंडिंग पॅरलल पाथ. किती चिल्लर गोष्ट आहे अशी.
बरोबर. म्हणजे हे असं आहे की आणि इथं तुम्हाला दिसेल की काही एकदम बेसिक क्वेश्चनसुद्धा विचारलेले आहे आणि मी तुम्हाला आधीपासून सांगितलं आहे की जे मुलं परीक्षा फी भरतात, अजिबात अभ्यास करत नाही आहे, त्यांनाही वाटलं पाहिजे की आपल्यालाही काही ना काही येते. त्याच्यामुळे कधी-कधी सिम्बॉल्स, कधी-कधी युनिट्स असे सोपे क्वेश्चन्स असतात मित्रांनो. ओके, 25 क्वेश्चन तुम्हाला आरामात सोपे भेटेल. खरी फाईट होती आपली 25च्या समोर. तर असे हे सिल्लर क्वेश्चन्स आहेत. त्यातलाच हा क्वेश्चन आहे की वेव्ह वाइंडिंगचे पॅरलल पाथ किती असतात. तसा हा काही विद्यार्थ्यांना कठीण जातो ज्यांना अभ्यास केलाच नाही, पण बाकी तरी जे सेल्फ स्टडी करतात, बेसिक अभ्यास करतात त्यांना माहीतच आहे की 2 पॅरलल पाथ असतात म्हणून. युनिट ऑफ कंडक्टन्स पहा, सिंपल आहे. युनिट ऑफ कंडक्टन्स कशामध्ये आहे? मो ऑर सिमेंट. ते इथे मोच होतो ऑप्शनमध्ये. देन एक क्वेश्चन आहे 18 नंबरचा. सगळे क्वेश्चन्स हे क्लासेसमधून आहे. तर युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट आपल्याला विचारलं होतं. इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट हे वॅट आहे. काही मुलांनी मला असं सांगितलं की 2 मुलांनी की सर हा क्वेश्चन आला होता, पण मोस्ट ऑफ द 15 पोरांनी मला हा रिप्लाय दिला आहे की म्हणजे जेव्हा मी कन्फर्म करून घेतलं तेव्हा, तर मीटर यूज टू मेजर इलेक्ट्रिक पॉवर, म्हणजे मी शॉर्टकट लिहिला त्या क्वेश्चन्सला. तर कोणतं मीटर जे आहे ते वॅटमीटर पॉवर मोजण्यासाठी वापरलं जाते, इलेक्ट्रिक पॉवर तर वॅटमीटर. तर हा क्वेश्चन्स तुम्ही पकडून घ्या. मी दोन्ही ठिकाणी लिहून ठेवलं तुम्हाला तरी वाटते की हाच क्वेश्चन असेल, कारण मोस्ट ऑफ द हाच सांगितला आहे. पण झालं आहे सगळं हे. देन 19 नंबरचा क्वेश्चन आहे जनरेटर वर्किंग प्रिन्सिपल. पूर्ण चिल्लर क्वेश्चन्स आहेत हे, ठीक आहे. जनरेटर वर्किंग प्रिन्सिपल, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, असा चिल्लर क्वेश्चनसुद्धा काही विद्यार्थ्यांनी मग चुकवला. बरोबर, पेपरच्या बाहेर आले होते तेव्हा सांगितलं की सर खूप चांगला पेपर गेला, खूप चांगला गेला, तुम्ही शिकवलं चालं. हो बाळा, पण बाकीचे क्वेश्चन जे आहे म्हणजे जे आपण चुकवले सिली मिस्टेकनं, जसं इथं अशामध्ये काही आपण राईट हँड रूल मार्क करून ठेवलं, काही जणांनी इथे फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे जे ऑप्शन्स होते, तर कुठं काही जणांनी अशा मिस्टेक केल्या गडबडमध्ये म्हणा किंवा अजून काही कारणानं, पण अशा नको व्हायला पाहिजे होत्या. देन पुढे PT रेटिंग गिवन 12,000/112 आणि कॅल्क्युलेट व्होल्टेज फॉर 120 व्होल्ट. तर आता इथे 12,000/112 असे क्वेश्चन्स आपण घेतले आहे. फक्त नंबर बदललेले आहे, बाकी काहीच नाही आहे. तुम्ही ऑनलाईन बॅच घ्या किंवा ऑफलाईन बॅच घ्या, तुम्हाला सिम्पल काही फार मोठं काही कॅल्क्युलेशन नव्हतं याच्यामध्ये. तर हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला चुकायला नव्हता पाहिजे. तर PT रेटिंग दिलेलं आहे. तर कोणतंही घ्या तुम्ही, 12,000/112 घ्या किंवा 112/12,000 घ्या, तुमचा आन्सर बरोबरच येईल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, प्रायमरीचं प्रायमरीसोबत, सेकंडरीचं सेकंडरीसोबत. आता हा रेशो दिला आपल्याला 12,000/112. याला कम्पेअर करू आपण पुढे. कॅल्क्युलेट व्होल्टेज फॉर द 120 हे लहानच व्होल्टेज आहे. तर या 120 व्होल्टेजसाठी आपल्याला याचं प्रायमरी व्होल्टेज कॅल्क्युलेट करावं लागेल. जर या सेकंडरीसाठी हे प्रायमरी असेल, हे प्रायमरी आणि हे सेकंडरी, जर सेकंडरी 112 असेल तर प्रायमरी त्याचं किती आहे? 12,000. मग हे जर सेकंडरी असेल 120, कॅल्क्युलेट व्होल्टेज काढायला सांगितलं त्यांनी 120साठी प्रायमरी, असं म्हटलं नव्हतं म्हणते पुरं, पण आपल्याला प्रायमरी व्होल्टेज काढायचं होतं अकॉर्डिंग टू ऑप्शन. म्हणून पहा, हे सेकंडरी आहे, सेकंडरी लिहिलं, प्रायमरी. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, बस तिरपा गुणाकार करून टाका, आन्सर भेटून जाईल तुम्हाला. पेपरमध्ये काही एवढं सारं लंबलाचं करायचं नव्हतं. हा 12,000 गुणिले 120 आणि हा इकडे 112 चालला जाणार, 112 गुणिले x. आता डिटेलमध्ये करून दाखवतो आहे, ज्या विद्यार्थ्यांना जमलं नसेल त्यांनी. तर 12,120 भागायला हे 112 बरोबर x. बस काटछेद करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. तर काटछेद करू आपण याची. सिंपल, हे होऊन झाले 112चे अर्धे 56, हे होऊन जाते 60. याचे अजून अर्धे होतात 28, याचे अर्धे होते 30. अर्धे करत राहा, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग भाग देऊ शकता तुम्ही. इथे 14 होतात, देन इथे 15 होतात. आता या 15चे 7.5 होतात, त्याला सोडून द्या. या 12,000चे अर्धे करा, हे होते 6,000 आणि या 14चे अर्धे करा 7. जेवढं सोपं होते तेवढं सोपं, कारण की लहान आकड्याचा पाळा जर म्हटला तुम्ही, 14चा पाळा म्हटल्यापेक्षा 7चा पाळा म्हणा, म्हणजे कुठंतरी आपल्या आकडेमोडमध्ये गडबड होत नाही. बस आता हे 6,000 आणि हे 15, 16 × 96, ठीक आहे. सॉरी, 15चा पाळा ना, 15 × 5 = 75, 15 × 7 = 90. तर हे 90, देन हे 3 झिरो याच्यावर. 15 गुणिले 6 हे झाले 90 आणि हे 3 झिरो याच्यावर, भागेला आहे 7. तर इथं 7 करून टाका, भाग देऊन द्या. 7 × 1 = 7, याच्यातले उरले 2, 7 × 2 = 14, याच्यातले उरले 6, 60 झाले ते. 7 × 8 = 56, 7 × 8 = 56, 56 हे कमी केलं, हे तुम्हाला जमतेच हे सगळं, मी भागाकार वगैरे शिकवत नाही, पटापट करतो आहे. हे उरले 4, 7 × 5 = 35, 5 उरले आणि 7 × 7 = 49. तर उत्तर आहे आपलं 12,857, म्हणजे राईट आहे. पुढे जाऊ आपण, ठीक आहे. देन 21 नंबरचा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय डायग्राम. पहा मित्रांनो, इथं लोड म्हटलं होतं. लोड म्हटलं आहे म्हणजे हे मेकॅनिकल लोड आहे आणि मोटर आहे, कारण की मोटरवरच लोड जोडतो आपण. जनरेटरवरचा आपण प्रायमर जोडतो आर्मेचरला, ठीक आहे. तर आता शंट मोटर पॅरलल कनेक्शन दिसतंय, सिंपल. आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग हे पॅरललमध्ये आहे. पॅरललमध्ये आहे म्हणजे शंट मोटर झाली ती, तर याचा आन्सर आहे DC शंट मोटर.
मी ॲट द एंड सांगेल तुम्हाला, सगळे क्वेश्चन्स काउंट करून देईल व्यवस्थित एकदा अजून, आणि मग तुम्हाला पुढे सांगेल की कोणते क्वेश्चन्स आपले चुकायला नाही पाहिजे होते. 22 नंबरचा क्वेश्चन, इफ स्पेस बिटवीन कंडक्टर्स इज इन्क्रीजेस ऑफ ट्रान्समिशन लाईन देन इंडक्टन्स विल बी. जसं तसा हा फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे ऑनलाईन लेक्चर्सला, आणि ऑफलाईनच्या पण काही बॅचेसला लिहून दिला आहे, छोट्या बॅचला नसेल लिहून दिला, कारण की कुठेतरी आपण लेवलला थोडंसं मग हे केलं होतं, म्हणजे सिलेबसला चेंज केलं होतं. तर ACSR ते इथे पहा, मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं की पेपरच्या लेवल कशा होत्या. म्हणजे जे सेकंड शिप होती ती मुलांच्या फीडबॅकनुसार इझी होती, म्हणजे मुलांच्या रेप्लेसवरून. देन फर्स्ट शिप जी आहे ती थोडीशी कठीण होती, आणि थर्ड शिप ती त्याच्यापेक्षा कठीण होती. पण तरी आपण इथं क्वेश्चन्स पाहू काय आता. पहा मित्रांनो, 1-2 क्वेश्चन्स कठीण आले म्हणजे तो पेपर कठीण नाही झाला, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की मी असं कधीच नाही म्हटलं की तुम्हाला 50 पैकी 50 क्वेश्चन्स हे पुऱ्या बॅचमधून भेटतील आणि 50 पैकी 50ही क्वेश्चन्स आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करायचे. मी नेहमी तुम्हाला म्हटलं होतं आधीपासून, ऑनलाईन बॅच असो ऑफलाईन बॅच असो, नेहमी वेळोवेळी मार्गदर्शन केलं तेव्हा सांगितलं की 50 पैकी 5 प्रश्न जे असे असतील जे आपल्याला मे बी जमणार नाही, बरोबर. तसे सुदैवानं आपल्याला फार कमीत कमी क्वेश्चन्स असे पाहायला भेटले, कारण की लेवल ही थोडी लो आणि मिडियम लेवलला होती तर त्याच्यामुळे. पण असे काही क्वेश्चन्स असतात की मित्रांनो जमणार नाही, पण हा काही विद्यार्थ्यांना, शेवटच्या विद्यार्थ्यांना नसेल माहीत, तर ठीक आहे, याला तुम्ही सोडलं असेल, काही प्रॉब्लेम नाही. पण तरी तुमचा स्कोर हा चांगला येईलच. पहा तुम्ही शेवटी आपण पाहू याचं कॅल्क्युलेशन. ते ACSR पॉईंट फॉर्म्युला आहे 0.2 ln d/r डॅश. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला. ते इथे पहा, डी डायमीटर आहे, म्हणजे डिस्टन्स आहे, डी म्हणजे डायमीटर नाही आहे, डिस्टन्स बिटवीन द 2 कंडक्टर्स आहे. तर हे जर वाढलं, आपण स्पेस जे आहे ते जर वाढलं तर इथे इंडक्टन्समध्ये काय होणार आहे, वाढ. त्याच्यामुळे आन्सर आहे आपलं सिम्पली इन्क्रीजेस. मोस्ट ऑफ द मुलांनी याला सॉल्व्ह केलंच असेल. देन पुढे जाऊ आपण 23 नंबरचा क्वेश्चन, डिस्ट्रीब्युटर टू हाऊस मीटर लाईन इज नोन. हां, आता हा क्वेश्चन एक कन्फ्युजिंग होता, बरोबर. जसं आपण कधी कधी कन्फ्युजिंग क्वेश्चन्स घेतो आणि मग प्रायोरिटी देतो, तेव्हा तुम्हाला मी नेहमी सांगितलेलं आहे की प्रायोरिटी देणं शिका. एखाद्या वेळेस एखाद्या क्वेश्चन्समध्ये 2-2, 3-3 ऑप्शन्स बरोबर असतात. अशा वेळेस तुम्हाला प्रायोरिटी देता आली पाहिजे. आणि किती वेळेस तुम्हाला, आणि MCQ बॅचमध्ये तर हे किती वेळेस सांगितलेलं आहे मोस्ट ऑफ द, आणि याचा तुम्हाला फायदा पण झालेला आहे, ठीक आहे. तर पहा, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जेवढेही विद्यार्थी असेल आपले नॉलिफायचे, ज्यांना टेलिग्राम चॅनलला मी कोणतेही अपडेट दिले नव्हते, फक्त पेपरचं स्वरूप सांगितलं होतं किती आहे, तर बाकी मग पोरांचे फीडबॅक हे बॅचमधून होता नव्हता हे सगळं काही सांगितलं नाही आहे. फक्त डायरेक्टली इथे व्हिडिओ बनवलेला आहे. तोही थोडासा लेट झाला, 2-3 दिवस बाहेरगावी आणि अर्जंट काम असल्याच्या कारणानं. पण तुम्हाला मी MCQच्या लेक्चरमध्ये सांगेन, आणि सगळ्यांना माहीत आहे की बॅचमध्ये काय काय शिकवलेलं आहे, काय काय आलं आणि काय काय नाही, ठीक आहे. तर पहा, डिस्ट्रीब्युटर टू हाऊस मीटर लाईन इज नोन ॲज. आता इथे 2 ऑप्शन होते कन्फ्युजिंग, एक सर्व्हिस मेन आणि एक सर्व्हिस लाईन. जसं आपण जसं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन शिकतो तेव्हा स्टार्टिंगलाच तुम्हाला शिकवलेलं आहे सगळ्याच बॅचला, असं कोणतंच नाही आहे. जिथं सांगितलं मी तुम्हाला, जसं मागचा क्वेश्चन गेला आहे तेव्हा तिथंच फक्त. तर तुम्हाला नेहमी म्हटलं होतं की आपण सर्व्हिस लाईन घरापासून, डिस्ट्रीब्युटर म्हणजे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन लाईन, तो आपल्या मीटरपर्यंतची लाईन येते ती सर्व्हिस लाईन असते, सर्व्हिस लाईन होते. पण यांनी काय करून टाकलं आता इथं की सर्व्हिस लाईन आणि सर्व्हिस मेन असे 2 ऑप्शन टाकून दिले होते. मग इथे आता आपल्याला कन्फ्युजन होतं की बा मास्तरनं सर्व्हिस लाईन सांगितलं होतं, मग आम्ही आता मार्क काय करायचं. पण तुम्हाला मी नेहमी म्हटलं होतं की प्रायोरिटी देणं थोडं शिका. ते इथे जे आन्सर्स आहे ते याचं सर्व्हिस लाईनच्या व्यक्ती सर्व्हिस मेन द्यायचं होतं आपल्याला, कारण की ती एक मेन लाईन आहे आपल्याकडे जी आपल्या घरामध्ये येते, जी सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करते. म्हणून इथून प्रायोरिटी काढून आपण इथं द्यायला पाहिजे होती, ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन होता थोडासा कन्फ्युजिंग. देन पुढे, ठीक आहे, आता काही अफसोस करू नका, कोणी सर्व्हिस लाईन मार्क केलं असेल, कोणी सर्व्हिस मेन मार्क केलं असेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पहा मित्रांनो, आता जास्त टेन्शन तुम्ही रिझल्टबद्दल घेऊ नका. जे झालं ना ते झालं. आता फक्त लक्षात ठेवा की वितरणमध्ये असं नाही झालं पाहिजे आपल्याच्यानं, हे गोष्ट एक लक्षात ठेव असू दे. तर व्हाय रेसिड्युअल फ्लक्स निडेड इन DC जनरेटर. DC जनरेटरमध्ये रेसिड्युअल फ्लक्स का गरजेचं असते, सिंपल सगळं झालेलं आहे तुमचं हे, टू बिल्ड अप दी व्होल्टेज. ओके, चला पुढे जाऊ आपण. माहिती आहे आपल्याला, जास्त एक्सप्लेन नाही करत आहे मी, ऑलरेडी आपलं एक्सप्लेनेशन झालेलं आहे सगळ्या गोष्टींवर, ठीक आहे. पुढे जाऊ आपण 27 नंबरचा क्वेश्चन. हा तर क्वेश्चन म्हणजे असं मी म्हणणारच नाही मित्रांनो की हा क्वेश्चन सेम होता रे आणि हा क्वेश्चन सेम होता रे. हे सगळे, हा क्वेश्चन तर तुम्हाला व्हॅल्यूसुद्धा सेम दिसला आहे, बरोबर. सगळ्याच ठिकाणी आहे हा क्वेश्चन, मी असं नाही म्हणते आपल्याच क्लासमध्ये आहे म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की असे क्वेश्चन तुम्हाला सॉल्वसुद्धा नव्हते करायचे. जसं 1440 आणि 50 आणि 4 पोल दिसून आले म्हणजे डायरेक्ट आपली स्लिप 4% आहे. हे म्हणजे याच्यासाठी सांगितलं मी तुम्हाला की हा क्वेश्चन बा जसा तसा सेम आहे, ओके. तर बाकी आपल्याला माहीतच आहे, ठीक आहे. पुढे जाऊ आपण आता इथं. तर आता इथं आपल्याला स्लिप काढायची होती. पहा, आपण स्लिपचा फॉर्म्युला शिकलो आहे. पर्सेंटेज स्लिपचा फॉर्म्युला NS मायनस NR अपॉन NS आणि गुणेला 100, ओके. NS किती, आता NS कॅल्क्युलेट करायची गरजही नाही आहे. 4 पोल आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे, 1500 RPM येते, हे आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. देन NR 1440
आणि भागेला सिंक्रोनस स्पीड किती आहे 1500. बस याला सॉल्व करू आपण आणि ॲन्सर काढू काय आहे तर लक्ष द्या इथं 1500 मायनस 1440, 1500 मायनस 1440 हे उरले 60, 1500 मायनस 1440 आणि भागेला 15, इथं गुन्हेला 100 येणार कारण आपण पर्सेंटेजमध्ये काढत आहे, तर गुन्हेला 100. ठीक आहे, करा सॉल्व. 60 भागेला 1500. तुमच्या जे विद्यार्थ्यांना आलं नाही त्यांच्यासाठी सॉल्व करून देत आहे मी. हा 0 0 कटले, 15 1 15, 15 चूक 60, ॲन्सर आलं 4%. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त कशासाठी म्हटलं, हे भरपूर सगळे जसेच्या तसेच आहे रे हे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, की आपण जेवढे MCQs वाचतो, UPPCL वाचतो, RK राजपूत वाचतो, काही जण 5,000 वाचतात, काही जण 10,000 वाचतात, काही जण 20,000 वाचतात, बरोबर, त्याला महत्त्व नाही आहे. हां, आपण देतो ते क्वेश्चन्स कशासाठी, की आपलं आणखी क्वेश्चनची जी थिंकिंग करण्याची लेवल आहे ती वाढली पाहिजे, आपली ॲक्युरसी वाढली पाहिजे, आपल्याला अजून जास्त क्वेश्चन्स माहीत असले पाहिजे, ऑप्शन सिलेक्शन आपलं प्रॉपर झालं पाहिजे, यासाठी आपण वाचतो. पण तुम्ही निदान थेरीची जरी बॅच चांगली प्रॉपर केली ना, थेरीच्या एक एक गोष्ट तुम्ही प्रॉपरली मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही रिवाईज केली असेल आणि करत असाल तर तुमचे क्वेश्चन अजिबात चुकत नाही. ओके, कारण की कारण की क्वेश्चन्स करून करून किती करणार आहे आपण, बरोबर. आपण जर थेरीकडे जास्त चांगला फोकस दिला आणि थेरीला जर व्यवस्थित समजून घेतलं ना, तर तुम्हाला लक्षात येईलच इथं. ठीक आहे, तर 4% ॲन्सर होतं. पुढे 28 नंबरचा DC मोटर बॅक EMF फॉर्म्युला. DC मोटर, आता इथं पहा, हा चांगला जबरदस्त क्वेश्चन होता. म्हणजे म्हणायचं असं आहे तुम्हाला, की पहा हे सगळं आहे शिकवल्यातूनच, पण तुम्ही मिस्टेक पहा कशा करता, सिल्ली मिस्टेक. आणि मग पोरं सांगतात की पहा सर मी हे मिस्टेक करून टाकली, मी हे मिस्टेक केली, मला माहीतच नव्हतं. मग ज्या मिस्टेक आपण टेस्ट सिरीजमध्ये करत आलो आहे, आपण टेस्ट पेपर कशासाठी देतो, क्लासचे असो कुठचेही पेपर असो, आपण कशासाठी, की आपल्या मिस्टेक ह्या आपण फायनल पेपरला अवॉइड नाही केल्या पाहिजे आणि सिमिलर मिस्टेक तर अजिबात अवॉइड नाही केल्या पाहिजे आपण. आता जसा हा क्वेश्चन असाच क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आपण घेतलेला आहे. ओके, आणि तरी तुम्ही हा क्वेश्चन काही मुलांनी मिस्टेक केला. खूप साऱ्या मुलांचे कॉल्स आले, खूप साऱ्या मुलांचे फीडबॅक आले की सर खूप चांगले पेपर गेले, मग खूप हे सगळं बॅचमधूनच होतं. मी टाकलं नाही ते, कारण की ते टाकणं मला आवडतही नाही. फक्त मी एवढं सांगतोय मित्रांनो, की ज्या तुम्ही मिस्टेक केल्या आहेत त्या पुढे आता अशा होऊ देऊ नका. DC मोटर बॅक EMF फॉर्म्युला. मग त्याला सांगितलं, तो म्हणजे सर सगळं आपलं शिकवण्यात आलं. मी तुम्हाला शिकवताना ही गोष्ट हेच सांगितली होती, आठवत असेल तुम्हाला तर. माझ्या एक शब्द की तुम्ही म्हणसाल नंतर की सर हे शिकवण्यातून आलं, पण नंतर मग तुम्ही चुका करून पण याल त्याच्यात. काय सर पेपर सोपाच होता, बरोबर. मग घरी आल्यावर कळलं आपल्याला, किंवा पायऱ्या उतरता कळलं की अरे यार हे तर मी चुकवलं, जेव्हा आपण दुसऱ्यासोबत डिस्कस करतो तेव्हा, बरोबर. नाही तर मग सर मी 50 मारले, मी 49 मारले, पण त्यातले बरोबर किती येऊन राहिले आपले 25, तर मग काही अर्थ नाही ना त्याला. ठीक आहे, तर लक्ष द्या. आता हा क्वेश्चन मला तरी वाटते मित्रांनो, की एक सुज्ञ व्यक्तीनं तरी चुकायला नाही पाहिजे होता. सिम्पल आहे. तर DC मोटरचा बॅक EMF फॉर्म्युला, कारण की ते देतीलच ना तुम्हाला, जाळं देतीलच ते, तुम्ही तिथं फसले पाहिजे आणि तुम्ही तिथं उत्तर चुकवलं पाहिजे. आता हे 2 ऑप्शन त्यांनी टाकून दिले होते, 5ZNP/60. बरं, हे दुसऱ्या नंबरला होतं वाटते आणि हे पहिल्या नंबरला होतं काहीतरी. तर हे पहिल्या नंबरला होतं, जे काही सिक्वेन्स मागं पुढे असेल, फक्त मी एवढं बोलतो आहे 5ZNP. तर काही विद्यार्थ्यांनी हे मार्क केलं. जसं त्याला दिसलं 5ZNP, मास्तरनं सांगितलं होतं बा की नागपूर जिल्हा परिषद आणि ते हाय फाय सिटी वगैरे, ते पहिलं त्यांनी पाहिलं. म्हणजे जे गरीब विद्यार्थी आहे, ओके, तुम्हाला माहिती आपल्या गरीबची डेफिनेशन काय आहे, तर म्हणजे साधारण अभ्यास करतात, जे बारकाईनं क्वेश्चन्सला हँडल नाही करत. मी तुम्हाला नेहमी म्हटलं, जास्त डिस्कशन यासाठी करतो आहे अशा क्वेश्चन्सवर, तसं मला व्हिडिओ लंबा नाही करायचा आहे. फक्त एवढंच की तुम्ही त्याच मिस्टेक केल्या टेस्ट सिरीजमध्ये आणि त्याच डबल केल्या, बरोबर. तर ह्या मिस्टेक नका करू. बस त्या तुमचे जे फीडबॅक होते त्याच्यासाठी मी एवढं बोलत आहे. 5ZNP/60 इंटू इथं ए कुठं आहे, बरोबर ना. त्यांनी लॅप वाइंडिंगसाठी म्हटलं ना वेव्ह वाइंडिंगसाठी म्हटलं. चला ठीक आहे, लॅप वाइंडिंगसाठी म्हटलं असतं तर मग पोल आणि पॅरल पाथ कॅन्सलही करून टाकले असते तर तरी ॲन्सर आलं असतं. पण इथं कुठं आहे असं काही म्हटलंच नाही आहे म्हणते क्वेश्चनमध्ये. 2 वेळेस मी कन्फर्म करून घेतला, 3 वेळेस क्वेश्चन्स कन्फर्म करून घेतले सगळे. 5ZNP/60 इंटू ए नाही आहे, फॉर्म्युला चुकीचा आहे. ठीक आहे, बॅक EMFचा फॉर्म्युला विचारला होता आपल्याला. देन मग हा फॉर्म्युला सर इथं तर ए आहे, अरे हो इथं ए आहे, पण इथं काहीतरी एक अल्फाबेट गायब केला होता म्हणे सर, बरोबर. तर हा सुद्धा चुकीचा. पुट्टेने हे मार्क करून आले. मग 5ZP घाई, म्हणजे खूप दुनियाभराची घाई ऑप्शन सिलेक्ट करताना. कधी मी हे क्वेश्चन 25-30 मिनिटांमध्ये निपटवतो आणि लगेच नॉन टेक्निकलमध्ये जातो. मी तुम्हाला मित्रांनो सगळं टायमिंग सांगितलं की किती वेळेस कशा राऊंडमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे, किती वेळ आपण दिला पाहिजे. कशासाठी गडबड केली तुम्ही एवढी. 2.2 मार्काचा क्वेश्चन आहे राजा, आणि हे 2.2चा 1 मार्क घेण्यासाठी तिकडे 4-4, 5-5 प्रश्न बरोबर यायला लागतात आपले. 0.5चा क्वेश्चन आहे तिकडचे 5 क्वेश्चन बरोबर आले तर तुम्हाला 2.5 मार्क भेटते. इथे 1 क्वेश्चन तुमचा बरोबर आला तर तुमचे 2.2 भेटतात. तुम्ही याला इज्जत द्यायलाच पाहिजे होती. ओके, गडबड अजिबात नव्हती करायला पाहिजे. म्हणजे असं नाही की गडबड नाही करायला पाहिजे, म्हणजे 2 घंटे आरामात टेक्निकल सॉल्व करा असं नाही म्हणणार मी, पण एवढी तरी ठीक आहे. तर
हा क्वेश्चनसुद्धा चुकीचा, कारण इथे एक अल्फाबेटच मिसिंग होता. त्याच्यामुळे मग आता खाली ऑप्शन होता एक की व्ही मायनस आय इंटू आर ए. आपल्याला माहीत आहे आपलं झालं आहे सगळं की तुम्हाला जनरेटर मोटर म्हटलं तर मोटरमध्ये शॉर्टकट पण सांगितलं आहे तुम्हाला, लॉजिक पण सांगितलं आहे की मोटर म्हटलं तर आतमधून तुम्हाला बेरीज करत यायची होती. तर ई बी प्लस आय आर ए इक्वल टू व्ही. आता तुम्हाला इथून ई बीचा फॉर्म्युला काढायचा आहे, हे मायनस करा. सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे की मुलांनो जनरेटर आणि मोटरचे फॉर्म्युले पाठ करू नका. मग सरळ सांगितलं तुम्हाला, आठवत असेल हे शब्द माझ्या तोंडातून बाहेर निघाले की पाठ नका करू, रट्टा मारायची गरज नाही आहे. ते नॅचरली समजते आपल्याला की हे जनरेटर आहे तर मायनस करत यायचं आहे, मोटर आहे तर आपल्याला प्लस करत यायचं, बस नॅचरली फॉर्म्युला लिहू शकतो. पण काही जण एवढे गरीब असतात टेक की सर आम्हाला न्यूमरिकल सांगूच नका, फॉर्म्युला सांगूच नका. नाही मित्रांनो, अजूनही लक्षात ठेवा की बेसिक क्वेश्चनसुद्धा फॉर्म्युल्यावर विचारले जातात. मी तुम्हाला आधीही सांगितलं, आताही तेच सांगून राहिलो. अशा फक्त हे एवढं प्रवचन देण्याचं कारण फक्त एवढंच की वितरणसाठी आपला पेपर बाकी आहे. ज्या पोरांना असं वाटतं की बा आपला स्कोर सेफ स्कोर नाही आहे, त्यांनी लक्ष ठेवा की ह्या मिस्टेक तुमच्या वितरणमध्ये नाही झाल्या पाहिजे. बस ज्यांनी चांगला पेपर सॉल्व केला, ज्यांचा चांगला स्कोर आहे, त्यांना तर घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तरी ठीक आहे, रिव्हिजन चालू ठेवा. बाकी पण हे जे आहे, ज्यांचे पेपर खराब गेले, ज्यांनी मिस्टेक केल्या, त्यांनी लक्ष ठेवा की काहीतरी फॉर्म्युल्यावर थोडंसं लक्ष ठेवा. प्लस मायनस त्याला नसेल जमत तर 2-2, 3-3 वेळेस रिवाइज करा. जोपर्यंत तुम्ही त्याला लिहून पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला तो फॉर्म्युला सोपा वाटणारच नाही, कठीणच वाटेल, भीतीच वाटेल तुम्हाला, हातच नाही लावा वाटेल त्याला. तर इथे ई बीचा फॉर्म्युला काढायचा होता, याला मायनसमध्ये टाकून द्या, तर व्ही मायनस आय आर ए आपला आन्सर बरोबर भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनवर. स्पीड प्रोपोर्शनल टू ऑर स्पीड इक्वेशन झालं आहे, सगळं माहिती आहे तुम्हाला. हे कसं येते काय नाही येतं ते एन इज इक्वल टू ई बी बाय 5. देन फाइंड इलेक्ट्रिकल डिग्री. 4 पोल दिले होते, इलेक्ट्रिकल डिग्री फाइंड आउट करायला सांगितलं होतं. काय आहे इलेक्ट्रिकल डिग्रीचा फॉर्म्युला, सगळं झालं आहे आपलं. हे किती प्रकारे आपण शिकलो आहे, 120 इंटू पी, बस काहीच नाही, कोणता पेन चालवा नाही लागत. 18×72 फक्त पाडा म्हणायचं होता बस. हे 180 गुणेला 4, 18×72 आणि त्याच्यावर एक 0, 720 डिग्री हे इलेक्ट्रिकल. बरं झालं काय, एका शिपले हे इलेक्ट्रिकल डिग्री काढायला विचारते, ते एका शिपले ते इलेक्ट्रिकल डिग्रीचा फक्त फॉर्म्युला विचारते. कुठं ना कुठं आहे. अजून एक मजेशीर गोष्ट, थोडंसं आता भरपूर सारं काहीतरी बोलायचं आहे आणि मी खास करून हे व्हिडिओ आपल्या क्लासच्या मुलांसाठी तर बनवतच आहे, पण इतर मुलांसाठी पण बनवत आहे की ह्या सुद्धा मिस्टेक मित्रांनो अवॉइड करा तुम्ही, जे मुलं सेल्फ स्टडी करत असेल त्यांनी पण. कारण की आणि अजून महत्त्वाची गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला मित्रांनो, पेपर कोणताही असो, तो मग UPSC असो की MPSC असो, सगळेच विद्यार्थी हे फक्त अकॅडमीचे लागत नाही, बरोबर. ज्याने क्लास लावला आहे फक्त तेच लागू राहिले. मी आधी पण सांगितलं आहे, माझ्या खूप साऱ्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि आपल्या स्वतःच्या क्लासमध्ये, प्रत्येक क्लासमध्ये मी सांगतो की तुम्हीच नाही फक्त एकटे लागणार, तिथं सेल्फ स्टडी विद्यार्थी जो करून राहिला प्रामाणिकपणे तर तो सुद्धा लागणार आहे. यात अदरवाईज झालं असतं की प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या अकॅडमीचा असता. जो पेपर सेटर असतात, कोणतीही संस्था असतो, ती अशा पद्धतीने सेट करते की बरोबर बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करते की जो सेल्फ स्टडीवाला विद्यार्थी आहे तो पण पुढे गेला पाहिजे आणि अकॅडमीवाला विद्यार्थी आहे तो पण त्याच्यासारखाच म्हणजे सेल्फ स्टडीवाला पण इक्वल राहिला पाहिजे. ओके, फक्त जे 2016चा पेपर वगळता तिथंच थोडासा तुम्हाला फरक दिसेल. फक्त एवढं आहे की जो विद्यार्थी क्लास करते त्याला फार कमी मेहनत करावी लागते. जेवढा सेल्फ स्टडीवाला विद्यार्थी 2-2, 1-1, 2-2 वर्ष देते, ज्या गोष्टी त्याला कळायला 2-2, 3-3 वर्ष लागते, त्या सगळ्या गोष्टी क्लासेसवाल्याला जो क्लास करतो त्याला त्या 4 महिन्यामध्ये पूर्ण समजून जातात. तेवढा त्याचा वेळ वाचतो. हा एक फायदा फक्त कोचिंगचा. अदरवाईज कोचिंगमध्ये काय आम्ही काही वेगळं नाही शिकवत, जे पुस्तकात आहे तेच तुमच्यासमोर मांडून राहिलं. आमच्या घरी कोणता कन्सेप्ट बनवून नाही राहिला, मी तुम्हाला नेहमी म्हटलेलं आहे. फक्त एवढं आहे की तुमची जी मेहनत असते ती आपण वाचवतो, बरोबर, आणि एक राईट डायरेक्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता होण्याचं काय कारण आहे की पहा, म्हणजे एवढं सांगण्याचं कारण असं आहे की आपणही तेच शिकलो आहे, सेल्फ स्टडीवाला विद्यार्थी पण तेच शिकला, पण कुठं काय होतं की तो काहीतरी मिस्टेक करतोच कुठं ना कुठं. ओके, काही ना काही कन्सेप्ट त्याला माहीत राहतच नाही आणि हा प्लस पॉईंट असतो तुमचा. त्याच्यामुळे असे क्वेश्चन तर तुम्ही चुकायला नाही पाहिजे होते. ठीक आहे, तर बस मला एवढं सांगायचं होतं तुम्हाला. तर फाइंड इलेक्ट्रिकल डिग्री. तर इलेक्ट्रिकल डिग्री काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत होता 180. हे सगळं आपण बायफर्केशन शिकलो आहे, कधी P/2 घ्यायचं, कधी 360 घ्यायचं, सगळं प्रवचन झालेलं आहे. आन्सर आहे 720 डिग्री. ठीक आहे. देन 31 नंबरचा क्वेश्चन, विच पाईप यूज फॉर अ पाईप अर्थिंग. विच पाईप यूज फॉर अ पाईप अर्थिंग. आता पहा, इथे GI होलो पाईप आहे, GI रॉड आहे, कॉपर रॉड आहे. कॉमन सेन्स मित्रांनो येणार की नाही येणार पेपरमध्ये. मला सांगा, तुम्हाला जर सगळं सरळ टाकून दिलं असतं तर कॉम्पिटिशन कुठं राहिली असती. कॉम्पिटिशन ही तुमच्या सिलेबससोबत आहेच आहे, पण तुम्ही कशा पद्धतीने त्या गोष्टी लक्षात ठेवता, तुम्ही त्या गोष्टीच्या डीपमध्ये किती जाता, कशा ॲनालिसिस करता,
की फक्त वरवरच अभ्यास करता की थोडंसं डीपमध्ये पण जाता किंवा कॉमन सेन्स वापरता की नाही वापरत. आता बा मास्तरनं जरी होलो नाही म्हटलं तर मग मी मारणारच नाही का. मी तुम्हाला नेहमी म्हटलेलं आहे की फक्त बा मास्तरनं सांगितलं की GI पाईप वापरता, मग काय तुम्ही GI पाईप शोधसान पेपरमध्ये. नाही सर GI पाईप ऑप्शन नव्हतं, मी मारलंच नाही. तुम्ही सांगितलं होतं GI पाईप आणि ते नव्हतंच, तर मग मी काही सोडूनच दिला क्वेश्चन. GI आता पाहिजे कसे मजेशीर क्वेश्चन्स. असे क्वेश्चन्स तुम्हाला किती वेळेस मी बॅचमध्ये आपल्या टेस्टमध्ये घेतलेले आहे लॉजिकली. GI रॉड एक ऑप्शन होतं, एक ऑप्शन GI होलो पाईप होतं. बरं, GI होलो. आता खरं सांगा, तुम्हाला माहीत आहे आपण शिकलो आहे अर्थिंग वगैरे की त्याला ड्रिल करता, तो पाईप पोकळ असते बरोबर. म्हणजे होलो त्याला ड्रिल केल्या जाते 12 म्हणजे पूर्ण डायमीटरला असे आपण शिकलो आहे. तर तो पाईप ऑब्व्हियसली कधी आपण, आणि तुम्ही सुद्धा जे वाचलं असेल ते, तो कधी पाईप भरीव नसतो. तो पाईप कदा पाईप आहे ना, तो ऑब्व्हियसली होलोच असेल ना, रॉड थोडी आहे तो पूर्ण. GI पाईपच म्हटलं आपण, पाईप हा होलो असतो. फक्त इथं GI पाईप न म्हणता GI होलो म्हटलं. तर असे सुद्धा क्वेश्चन जे आहे ते सिम्पल, याला काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. कॉमन सेन्स लावा. कॉमन सेन्स नाही, फक्त एक सिल्ली विचार, फक्त बस जस्ट छोटासा विचार, जे तुमचं उत्तर बरोबर. पण तरीही काही जण मला सांगत होते मग नंतर की सर आम्ही GI रॉड मारला. मग त्याच्यासाठी फक्त मी एवढं बोलून राहिलो आहे की कसे काय रॉड मारू शकता तुम्ही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. पुढे 35 नंबरचा क्वेश्चन. R इज इक्वल टू 8 ओहम, XL इज इक्वल टू 36 ओहम, XC इज इक्वल टू 30 ओहम आणि कॅल्क्युलेट इम्पिडन्स. मी नेहमी आता पहा, हे परत एक क्वेश्चन्सवर तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचं कारण हेच, थोडासा व्हिडिओ आता मोठा होत आहे. ज्यांना माहीत आहे ते थोडंसं करू शकता फॉरवर्ड. पण मित्रांनो, अजून एक जे आपल्या गरीब जनता होती की ज्यांना एकदम न्यूमरिकलची भीती वाटत होती. न्यूमरिकल म्हणजे बस बा आता धक्काही नको लो. काही जणांनी अल्टरनेटिंग करंट एकदम सोडूनच दिला. बस 2-4 डेफिनेशन लक्षात ठेवला. मी तुम्हाला नेहमी म्हटलं होतं मित्रांनो की अल्टरनेटिंग करंटला करा. ठीक आहे. याच्यातले मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला भेटेल. हां, मी एक गोष्ट तुम्हाला अजून सांगतो आहे की सर मग मला तर हे सर आलंच नव्हतं, मी तर पॉवर सिस्टीम हे केलं. जसं आता एक हे सांगतो तुम्हाला, जेन्युइन फीडबॅक. ओके, म्हणजे सर आपल्याला सर पॉवर सिस्टमचं काही आलंच नाही सर, तुम्ही एवढं शिकवलं, एवढं आपण जनरेशन शिकलो सर, आणि एवढं ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन शिकलो, रिले शिकलो सर, आणि आपल्याला तर सर आलंच नाही पॉवर सिस्टीम. हे मजेशीर गोष्ट होती. आता पॉवर सिस्टीमवर सर आपल्याला आलंच नाही बरोबर. पहा, आपल्या सर हे सगळं आलं, पण सर आपल्याला पॉवर सिस्टम म्हणजे मला सर आपल्याला पेपरमध्ये सर पॉवर सिस्टमचा एकही क्वेश्चन होता. मग आता पॉवर सिस्टीमचा एकही क्वेश्चन्स नव्हता बरोबर. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की सगळेजण आपण म्हणतो की बा पॉवर सिस्टम करा, कारण की एईला पॉवर सिस्टमवर मोस्ट ऑफ द क्वेश्चन होते. ती लेवल वेगळी आहे. ओके, आपली लेवल वेगळी आहे. 2016मध्ये जे झालं तेच डबल होईल असंही कन्फर्म नव्हतं. हे तुम्हाला 10 वेळेस सांगितलेलं आहे. फक्त आपण, आणि तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळं करा. म्हणजे कठीण लेवलला पेपर आला तर त्यातही आपण उरून पुरलं पाहिजे. सोपा पेपर आला त्यातही आपण उरून पुरलं पाहिजे. असं नाही की बस आता सोपाच पेपर येईल मग सोपंच करा. कठीण आला असतं तर मग काय केलं असतं. आणि मग आता असं थोडी असते की पॉवर सिस्टीमवर आपल्याला क्वेश्चन्सच नाही आला. जेव्हा शिफ्ट येते तेव्हा काय होऊन जाते. आता शिफ्ट, जसं आता हा पेपर आपण एक्सपेक्टेड नव्हतं करत की शिफ्ट वाईज होईल म्हणून, पण कॅन्डिडेट जास्त असल्या कारण त्यांनी शिफ्ट वाईज घेतला. पण जेव्हा पेपर हे शिफ्ट वाईज होतात तेव्हा तुम्हाला कळलं असेल की आता एका शिफ्टला पॉवर सिस्टीम नाही विचारलं, पण दुसऱ्या शिफ्टला पॉवर सिस्टीमवर 4-4, 5-5 क्वेश्चन विचारून टाकले. पुढच्या थर्ड शिफ्टला काही क्वेश्चन्स विचारले, फर्स्ट शिफ्टला नाही विचारले पॉवर सिस्टीमवर. म्हणून सांगतो आहे की तुम्हाला नेहमी सांगितलं आहे, कोणतीही एक्झाम असो, साधी क्लरिकल किंवा क्लरिकलला साधा नाही म्हणता येईल, पण कोणतीही एक्झाम असो, त्या परीक्षेला काढण्याचं गमक एकच आहे की सगळ्या सिलेबस कव्हर करणे. तुम्ही मला नाही, कोणत्याही व्यक्तीला विचारा, ओके, ज्याने एक्झाम क्रॅक केली आहे, तो तुम्हाला एकच सांगेल की भाऊ सगळा सिलेबस पहिले तर गोष्ट आपला कव्हर झालाच पाहिजे. फक्त एवढं गोष्ट असते की सगळा सिलेबस कव्हर झाल्याच्या नंतर त्याच्यात आपल्याला कोणत्या विषयाला जास्त वेळ द्यायचा आहे, नाही द्यायचा आहे, त्या चॅप्टरची डिफिकल्टी लेवल, त्या चॅप्टरचं एक्झाममध्ये इम्पॉर्टंट हे विचारते बरोबर. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की असं नसते की आपण एखादा क्वेश्चन केला, एखादा चॅप्टर खूपच कठीण असेल सोडून दिला, मग तेवढं ते पहिलेच आपली मानसिकता पाहिजे की नाही मला सोडायचं बा, माझ्याकडे तेवढं जे रिसेंट अभ्यास करायला लागले होते की मला माहीत आहे बा की मी आता हे करूच नाही शकत, माझी एवढी ताकद नाही, माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे, तर मग तू सोडून दे बा, तो चॅप्टर सोडून दे. मग त्याच्यावरचे क्वेश्चन आले तर मग तेवढं तुला धरावं लागेल, हिंमत धरावं लागेल की नाही बा आला तर मी सोडून देणार, जसं काही जणांनी केलं अल्टरनेटिंग करंटच्या बाबतीत. पण तसं नाही मित्रांनो, एकदम चिल्लर गोष्ट आहे. अल्टरनेटिंग करंटचे काही जणांनी फॉर्म्युले नाही लक्षात ठेवले. किती वेळेस सांगितलेलं आहे आपण, म्हणजे असे फार आकडा बोटावर मोजण्याजोगता आहे, पण ते असं नव्हतं व्हायला पाहिजे.
मला विश्वास आहे की तुम्ही सारं चुकवलं नाही आहे, पण एकाने माझ्याकडे अशी कंप्लेंट नाही केली, म्हणजे असं सांगितलं नाही की सर आमचा हा क्वेश्चन चुकला म्हणून, पण तरी मला असं वाटते की बघ तुम्ही चुकायला नाही पाहिजे होता, कारण की प्रत्येकानं रिप्लाय नाही दिले ना. तिथे पहा, हा आपल्याला माहितीच होता झेड होता म्हणून, सॉरी थिटा, हा झेड, हा आर आणि हा एक्स, हे कधीच बदलत नाही, हे आपल्याला सगळं माहीत आहे. बस पायथागोरसचं सूत्र माहीत होतं आपल्याला की झेडचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग बरोबर बाजूच्या वर्गाची बेरीज, झेड वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एक्स वर्ग. झेडचा फॉर्म्युला काढायचा होता अंडर रूट, हा झेड याचा स्क्वेअर रूट घेतला, याचे स्क्वेअर रूट घ्या, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हे सुद्धा सांगितलं होतं. नसेल समजत हे तुम्हाला शब्द कठीण स्क्वेअर रूट वगैरे, तर याचा वर्ग काढून इकडे बा वर्गमुळा चिन्ह देऊन द्या, बस एवढं लक्षात ठेवा. व्हॅल्यू पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. सिंपल. गुणाकार भागाकार सगळ्याला यायलाच पाहिजे. आपण स्पर्धा परीक्षा देऊन राहिलो आहे, तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला एक सेकंड, स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला एवढं तर माहीतच असायला पाहिजे होतं की हो ठीक आहे, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये एवढं माहीतच असायला पाहिजे होतं की गुणाकार भागाकार कसा येतो. ठीक आहे, एक सेकंड. बा तर काय होईल मग आता इथं आपल्याला आता आर झेड काढायचा आहे, तर आर स्क्वेअर बरोबर एक्सेल. आता आर बरोबर आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता याच्यामध्ये सर एक्स तर नाही दिलं डायरेक्ट, आपल्याला एक्सेल आणि एक्स दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे की एक्स कसा काढायचा, तर एक्स काढायचा असेल तर जी मोठी संख्या असेल त्यातून लहान संख्या वजा करून टाका. तर एक्स बरोबर काय होणार, एक्सेल मायनस एक्सी, कारण हा लहान आहे हा मोठा आहे. एक्सेलची व्हॅल्यू किती, साईड हे इथे करा किंवा इथे करा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, जर इथं फक्त एक्सेल असतं तर इथे एक्सेल आलं असतं, जर इथं फक्त एक्सी असतं तर इथे एक्सी आलं असतं, पण इथं तिन्ही आहे म्हणून इथं काय आलं, फक्त एक्स आलं. झालं. एक्सेल किती आहे 36, एक्सी किती आहे 30, बस 36मधून 30 गेले 6 राहिले, तर हा एक्स आला आपल्याकडे 6. आता व्हॅल्यू पुट करा, काढा आन्सर काय होणार, आरचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग आणि एक्स किती आहे 6चा वर्ग. काहीच नाही रे, चिल्लर गोष्ट आहेत ह्या. 8चा वर्ग 8 8 64. हे बेसिक लेवलचं कॅल्क्युलेशन्स न्यूमरिकल्स आपल्याला यायला पाहिजे होतं. तर 8 8 64, 6 6 36, याची बेरीज करा किती झाली 100. 100चं वर्गमूळ किती झालं 10. तर आन्सर आहे आपला 10 ओहम. ठीक आहे, पुढे जाऊ. काहीच नाही सांगून राहिलं, ना कार्यशाळेत शिकवलं, ना बॅचमध्ये शिकवलं, ना मला वाटते कोणत्या तुम्हाला नोट्समध्ये भेटला असेल. सरळ सरळ सांगतो आहे हा क्वेश्चन. तर विच रिले इज यूज्ड फॉर अ फीडर प्रोटेक्शन. मे बी तुम्ही कधी कुठं वाचला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी याचा आन्सर मार्क केलं असेल, होऊ शकते, मलाही माहीत नाही आता कोणत्या ना कोणत्या नोट्समध्ये आला असेल. ठीक आहे, तर पण हा क्वेश्चन मला तरी वाटते की मी तुम्हाला नाही सांगितला आहे. तर इथे 33 नंबरचा, तर विच रिले इज यूज फॉर अ फीडर प्रोटेक्शन. तर फीडर प्रोटेक्शनसाठी आपण कोणता रिले यूज करतो, तर नवीन म्हणजे हा आहे तसा जुनाच, पण आपण कधी याच्यावर डिस्कशन नाही केलं, पण याचा राईट आन्सर आहे ट्रान्सले रिले. ठीक आहे, देन पुढे जाऊ आपण. तर हा क्वेश्चन सोडण्यासारखाच होता तुम्हाला. देन पुढे 34 नंबरचा क्वेश्चन, ट्रान्सफॉर्मर वर्क ॲट अ मॅक्झिमम एफिशियन्सी अँड आयरन लॉस हॅज 400 वॅट, देन फाइंड कॉपर लॉसेस. पहा, जसं म्हणजे परत जसं तसं नाही, जसं तसं की किती वेळेस बोलावं. म्हणजे तुम्हाला या 50 क्वेश्चनपैकी मला तरी वाटते की 47 क्वेश्चनमध्ये तुम्हाला जसं तसे शब्द माझ्या तोंडातून ऐकायला भेटेल, जर मी असं बोललो तर, की हा जसा तसा होता, हा जसा तसा होता, पण मी ते शब्द अवॉइड करत आहे. फक्त ते येतात यासाठी की मित्रांनो हे मिस्टेक नव्हतं करायला पाहिजे, कारण झालं आहे तुमचं हे सगळं. तुमच्या नोट्समध्ये सिम्पल असं लिहिलं आहे की जेव्हा ट्रान्सफॉर्मरमध्ये मॅक्झिमम एफिशियन्सी, आणि हे क्वेश्चन्समध्ये पण तुम्ही पाहिलं आहे, हे तुम्हाला मी मिस्टेक तुम्ही केल्या तर तेव्हाही तुम्हाला रिपेअर करून दिल्या, त्या मिस्टेक दुरुस्त करून दिल्या की होऊ देऊ नका, अशा तर गुगली फेकायलाच त्याला बळी पडू नका. तर इथे मॅक्झिमम एफिशियन्सी जेव्हा असते ते कोणत्याही मशीनची, तेव्हा त्याच्यामध्ये कॉन्स्टंट लॉसेस इज इक्वल टू व्हेरिएबल लॉसेस. आता ट्रान्सफॉर्मर आहे तर कोर लॉसेस इज इक्वल टू कॉपर लॉसेस. तर आता इथं कोर लॉसेस किती आहेत ते चेक करा. पहा, इथे त्यांनी काय म्हटलं आहे, ट्रान्सफॉर्मर वर्क ॲट अ मॅक्झिमम एफिशियन्सी अँड आयरन लॉसेस हॅज 400 वॅट. आयरन लॉसेस हे 400 वॅट आहे. आणि देन फाइंड कॉपर लॉसेस. माहीत आहे आपल्याला की मॅक्झिमम एफिशियन्सीमध्ये आयरन लॉसेस PI इज इक्वल टू PCU शॉर्टकटमध्ये लिहिलं, आणि इथं आपल्याला कॉपर लॉसेस विचारलं होतं, तर कॉपर लॉसेस हे PIच्या इक्वलच असतील, त्याच्यामुळे PI किती आहे 4, तर इथं PCU होऊन जाणार 400, म्हणजे 400 वॅट आहे. तर याचा आन्सर पण किती होऊन जाणार 400 वॅट. अजिबात चुकायला नव्हता पाहिजे. अभ्यास करू आलो ना आपण, मग कशासाठी आपल्याला हे चुका होणार आहे. ठीक आहे, हां, फक्त एवढं लक्षात ठेवा की सेल्फ स्टडीवाले विद्यार्थी जे करतात त्यांनी जर हा क्वेश्चन्स कुठं वाचला नसेल कोणत्या बुकमध्ये किंवा कुठं तुम्ही, तर मग तिथं असे क्वेश्चन्स आपले चुकतात. त्याच्यामुळे असं लक्षात ठेवा की मी ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे मित्रांनो, आमचं कामच असते करायचं, पण तरी तुम्हाला ॲडव्हान्स देतो आहे की मित्रांनो, एक जो क्लासेसची कोणत्याही क्लासेसची फी घ्या तुम्ही, एक जे आहे ती फी तुमची पहिल्या पगारामध्ये निघून जाणार.
बरोबर, जे काही आहे. ओके. कुठेतरी आम्हालाही खर्च लागलेला असतो, भाडे, सगळ्या गोष्टी, ॲपचा हे ते सगळं, आमची मेहनत वगैरे सगळ्यांना तुम्हाला. पण तुम्ही जे क्लासची फी भरता ही नक्की तुम्हाला तुमच्या यशामध्ये खूप मेहनत करते, बरोबर. ती फी तुमची ऑब्व्हियसली नंतर एका पगाराच्या छोट्याशा याच्यामध्येच निघून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की बा तुम्हाला क्लासची गरज आहे तर नक्की लावा. ओके. त्याची तुम्हाला खूप हेल्प होईल. आणि अजून वितरणच्या पेपरला आपल्याकडे वेळ आहे. काही पोरांनी खूप वेळेवर क्लासेस लावले, काही जणांनी खूप आधी लावले तर पेपर नाही आले, पण ज्यांनी आधी लावले ते फायद्याचंच होते. ज्यांनी वेळेवर लावले त्यांना कळून चुकलं होतं की शेवटी जे पोरांचे मला फीडबॅक आले की सर काश आम्ही थोडेसे अगोदर क्लास लावले असते तर आमचा आता अजून चांगला स्कोर आला असता आणि आम्हाला सिलेक्शन. आणि हेच मी प्रत्येक वेळेस मुलांना सांगितलं, जेव्हा 2019ला डिस्कॉमचा पेपर झाला जेव्हा आपले फास्टॅगला विद्यार्थी होते त्याच्यातले जेव्हा 80% विद्यार्थी सिलेक्ट झाले तेव्हा जे पोरं नंतर आले त्यावेळी त्यांनी एकच वाक्य बोलले सगळ्यात पहिले की सर काश तेव्हा जर तुमचे क्लासेस लावले असते, माहीत होतं, पण तेव्हा जर तुमचे क्लासेस लावले असते तर आम्ही आज नोकरीवर असतो, आज आम्हाला डबल क्लासेस लावायची गरज नसते. आणि मग नंतर त्या विद्यार्थ्यांनी आता या पॅराशनच्या पर्यंत वाट पाहिली. ठीक आहे, अशा मिस्टेक करू नका. थोडंसं तरी तुम्हाला वाटत असेल, मी असं नाही म्हणत की लावाच म्हणून, तुम्हाला जर वाटत असेल की नाही बा मला क्लासेसची गरज आहे तर ते तुम्ही लावून घ्या. तुम्हाला ह्याच नाही अशा भरपूर साऱ्या गोष्टी कळेल. ठीक आहे. तर ट्रान्सफॉर्म वर्क ॲट अ मॅक्झिमम इफिशियन्सी एक ऑफर सध्या चालू आहे. मी जे मला शेवटी सांगतोच आहे त्याचं की ऑर्फन जे स्टुडंट्स आहे, ऑर्फन स्टुडंट जे अनाथ आहे त्यांना फक्त काही दिवसांपर्यंत, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही नंतरही पाहत असेल पण तरी सुद्धा सांगतो आहे, तसं मी नेहमी ऑफलाईनच्या ऑर्फन विद्यार्थ्यांना सूट देतो आहे. 5-5 विद्यार्थी माझ्या बॅचला जेवढे माझ्याजवळ होतात तेवढे सीट्सनुसार मी तुम्हाला 5च्या पेक्षाही जास्त मुलांना मी फ्री शिकवतो. मी माझ्या फक्त ॲडव्हर्टाइजमेंटसाठी नाही सांगत आहे, खरंच. आणि आधीपासूनच, बरोबर. आणि ऑनलाईनमध्ये सुद्धा मी 50% डिस्काउंट दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना. आता तर काही दिवसांपर्यंत मी त्यांना टोटली क्लासेस फ्री केलेले आहेत. त्याच्यामुळे जेवढेही ऑर्फन विद्यार्थी असतील ज्यांचे दोन्ही पाल्य नाही आहे, ओके, म्हणजे दोन्ही आईवडील नाही आहे असे पाल्याचे असतील त्यांना पूर्ण टोटली क्लासेस फ्री करून दिलेले आहेत. ते टेक्निकलचे असो किंवा मग नॉन टेक्निकलचे असो. जे आमच्या ज्या काही ॲडमिशन्स आहेत आम्हाला, ते फक्त त्यांचा ITI झालेला पाहिजे, त्यांना आपण पूर्ण फ्री देणार आहे काही दिवसांसाठी. ठीक आहे. आणि बाकी जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना खूप सारा डिस्काउंट पण आहे आणि जुन्या विद्यार्थ्यांना पण आहे. फक्त एवढ्यासाठीच की तुम्ही चुका नका करू. लागलं तर एकदा अजून रिपीट करा. ठीक आहे, पण फक्त चुका नका. आणि तुम्हाला सांगितलं हेच की जे काही आहे ते मोस्ट ऑफ द बॅचमधूनच आहे. म्हणजे तुम्ही थेरीचे 10,000 5,000 क्वेश्चन वाचण्याच्या अगोदर पहिले थेरी चांगली करा, बस तुमचा पेपर खूप चांगला जाईल. तर इथे हे क्वेश्चन्स असे आहे 400 वॅट त्याचा आन्सर होतं. देन 35 नंबरचा क्वेश्चन आहे टेस्ला इज द युनिट ऑफ. सिम्पल क्वेश्चन होता. टेस्ला कशाचं युनिट आहे माहीत आहे आपल्याला. फ्लग डेन्सिटी कशाने काढतात, फ्लग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, B = φ/a. आता याचं एक युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, पण याच्या बाजूलाच लिहिलं आहे आपण टेस्ला. याचं युनिट टेस्ला सुद्धा आहे. आणि SI युनिट आहे टेस्ला. म्हणजे ऑप्शनमध्ये दोनपैकी काही असू शकते. आता इथं काय केलं यांनी की फ्लग डेन्सिटीचं युनिट नाही विचारलं, हे युनिट कशाचं आहे असं विचारलं. काही करा, काही मोठं काही त्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नव्हतं. तर टेस्ला इज द युनिट ऑफ फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. देन पुढे जाऊ आपण. 36 नंबरचा क्वेश्चन, रिझन यूज डबल अर्थिंग. तर रिझन यूज ऑफ डबल अर्थिंग. तर डबल अर्थिंग वापरण्याचं कारण काय आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे मित्रांनो, कॉमन सेन्सवरचा. झालं आहे आपलं सगळं की एक अर्थिंग जर तुटला तर दुसरा सपोर्टमध्ये आला पाहिजे, म्हणून सिम्पल त्याचा इफ वन फेल अदर विल बी यूज. देन पुढे 37 नंबरचा क्वेश्चन आहे क्रॉस आर्म वर्क. काय क्रॉस आर्मचं वर्क. क्रॉस आर्म हे मेकॅनिकल सपोर्ट करतात इन्सुलेटरला आणि इन्सुलेटर सपोर्ट करतात कंडक्टरला. ठीक आहे. सगळं जसंच्या तसंच लिहिलं आहे आपण की हे मेकॅनिकल सपोर्ट करतात आणि जे डिस्टन्स आहे कंडक्टरमधलं कंडक्टर क्लिअरन्स ते सुद्धा मेंटेन करण्याचं काम करतात. देन पुढे 38 नंबरचा क्वेश्चन, स्वॅम्पिंग रेजिस्टन्स यूज फॉर पा. स्वॅम्पिंग रेजिस्टन्स हा टेम्परेचर व्हेरिएशनसाठी वापरतात. हे तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये पण सांगितलेलं आहे आणि काही बॅचमध्ये पण सांगितलेलं आहे. स्वॅम्पिंग रेजिस्टन्स हा कुठे वापरतात, मीटरमध्ये वापरतात. मीटरमध्ये हा टेम्परेचर इरर जे असतात, टेम्परेचर व्हेरिएशन ते कमी करण्यासाठी वापरले जातात. कशापासून बनलेलं असतात हे सुद्धा आपलं झालं आहे सगळं. तर स्वॅम्पिंग रेजिस्टन्स यूज फॉर अ टेम्परेचर व्हेरिएशन. आणि अदरवाईज तुम्हाला नोट्समध्ये पण हा क्वेश्चन्स पाहायला भेटला असेल. पुढे 39 नंबरचा क्वेश्चन, पॉवर कन्झ्युमिंग रिले. आता हे रिले वगैरे तर आपण शिकलो आहे, पॉवर कन्झम्पशन वगैरे, पण तरी मी याला कुठं काही असं मार्क नाही केलं कार्यशाळा किंवा क्लास वगैरे. थोडासा कन्फ्युजिंग होता. काही विद्यार्थ्यांनी याचं आन्सर कॉईल मार्क केलं तर काही विद्यार्थ्यांनी याचा आन्सर रेजिस्टन्स मार्क केलं. काही क्वेश्चनमध्ये फक्त तुम्हाला डाऊट आहे, तेवढे डाऊट तुम्हाला क्लिअर करायचे आहे बस. तर इथे पॉवर कन्झ्युमिंग रिले, आता याचं आन्सर मी काय सांगतो बा वेगळं, बरोबर, आणि काय आहे अलग, तुम्हाला सगळं तुमच्याकडे सगळ्यांचेच आन्सर्स आलेले आहे. मी माझ्या पद्धतीने आन्सर देतो आहे, माझ्याकडे जे नॉलेज आहे त्याच्या हिशोबाने देतो आहे, लक्ष द्या. पण ते तुम्हाला हेल्प करेलच राईट आन्सर सिलेक्ट करण्यामध्ये. पॉवर कन्झ्युमिंग रिले, तर याचं राईट आन्सर आहे रेजिस्टन्स.
कन्फर्म रेजिस्टन्स बरोबर आहे, कॉईल नाही आहे. कसं काय सर? कॉईल असते रिलेच्या आतमध्ये, बरोबर आहे. पण आता याचं डिटेलमध्ये आन्सर तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो आहे की ॲक्च्युली यांनी मी तुम्हाला सांगितलं ना की एक्झामिनर काय मागते, ओके, त्याच्यापेक्षा आपण काय देतो, किंवा मग आपण दिल्यावरही त्याचे सॅटिस्फाय केल्यावर तो म्हणते की मी हे मागितलंच नव्हतं, मला तर हे पाहिजे होतं, असं सुद्धा काही क्वेश्चन्समध्ये होते. आणि तशातलाच हा एक क्वेश्चन्स आहे. इथे आन्सर आहे रेजिस्टन्स. तर पहा, आता हा क्वेश्चन्स कन्फ्युजन होतात. जर तुम्हाला प्रॉपरली आन्सर देता येत नसेल तर तुम्ही सोडून द्यायला पाहिजे होतं. नाही तर तुम्हाला वाटत असेल की बाबा मी 50-50मध्ये याला रिस्क घेऊ शकतो, तुम्ही याला रिस्क घ्यायला लागत होती. 2 ऑप्शन तुमच्याकडे होते. पण तसं पहा, समजूनच राहायला सोडून द्या. पण आहे बा कॉईल आणि रेजिस्टन्समध्ये काहीतरी कन्फ्युजन आहे तर रिस्क घेऊनच टाका, जाऊ द्या. मग तो बरोबर येईल की नाही येईल हे तुम्हाला सगळं सांगितलं होतं मी, की कधी तुम्ही रिस्क घ्यायला पाहिजे, किती क्वेश्चन्समध्ये रिस्क घ्यायला पाहिजे होते. तर आता या क्वेश्चनचा आन्सर रेजिस्टन्स का बरोबर आहे, तर ते लक्ष द्या, त्याचं एक्सप्लेनेशन सांगतो आहे. काय असते आता, यांनी बा किती डीप लेवलला विचार असते या अशा क्वेश्चन्सचा. आणि हे पूर्ण मग आता इंजिनिअरिंग लेवलला जाते की तसं तर ITI लेवलला आपण पाहिलं की सिटी जे असते ते सिटीचे सेकंडरी वाइंडिंग ही कधीच ओपन नाही झाली पाहिजे. जर ओपन झाली तर सिटी जळून जाते, हे आपण सगळं शिकलो आहे. पण ते सिटी लेवलला, आणि ते आपण त्यासाठी उपाय पाहिला होता की त्याचा जो एक वायर आहे, कोणतं एक टोक, हे अर्थ केलं पाहिजे, जेणेकरून कोर सॅच्युरेशन होणार नाही आणि सिटी जळणार नाही जर सेकंडरी ओपन सर्किट झालं तर. बस त्याच्याशीच रिलेटेड हा क्वेश्चन्स आहे. पण इथे कुठं त्यांनी सिटी नाही म्हटलेलं आहे, ओके. म्हणजे असं काही याचं त्याचा त्या क्वेश्चनचा आणि या क्वेश्चनचा लिंक काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. पहा, ॲक्च्युली काय म्हणणं आहे यांचं की जे सिटी असते आपली, सिटी म्हणजे तुम्हाला माहीत आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर सिटी म्हणजे करंट मोजतो आपण. करंट मोजतो म्हणजे करंटला कमी करून मोजतो म्हणजे सेकंडरी जी आहे ती जास्त वेळाची आणि बारीक तारेची राहणार सेकंडरी, आणि जे प्रायमरी आहे ती जाड तारेची व कमी वेळाची राहणार. ही सिरीजमध्ये कनेक्ट असते. सगळं झालं आहे, म्हणजे आता डबल सांगायची गरज नाही आहे, सगळं ठीक आहे. नंतर आपण सगळे कन्सेप्ट शिकतच असतो. तर ही सिरीज सर्किटमध्ये जोडली जाते प्रायमरी, आणि जे सेकंडरी आहे याच्या अक्रॉसमध्ये आपण ॲमीटर लावतो, बरोबर. लो रेंजचा एक ॲमीटर लावतो, एक वायर याचा अर्थ करतो, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आता याच्या मागं पाक याचं डीपमध्ये जेव्हा रिसर्च केला, मी सुद्धा रिसर्च केला, पण मला तेवढं शुअरिटी होती की याचा आन्सर रेजिस्टन्स, पण तरी अजून आपण याच्यावर R&D केली आणि याचं उत्तर असं आहे रेजिस्टन्स बरोबर. ते का कसं करून बरोबर आहे ते सांगतो. पहा, ही आहे याची सेकंडरी वाइंडिंग, ज्याच्यामध्ये व्होल्टेज जास्त आहे, टर्न्स जास्त आहे, म्हणजे व्होल्टेज जास्त आहे पण करंट कमी आहे. आता याचं म्हणणं काय आहे की हे जे ॲमीटर आहे, समजा इकडे जर ओपन सर्किट झालं तर ही अनलोडेड चालली जाणार, कोर सॅच्युरेशन होणार, कोर सॅच्युरेशनमुळे ही सिटी जळून जाणार, ओके. आता ही सिटी, सर तुम्हाला आपल्याला तर विचारलं होतं सर रिलेमध्ये कोणता क्वेश्चन, रिलेमध्ये कुठं पॉवर कन्झ्युम होते असं, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगून राहिलो सर, तुम्ही तर आम्हाला सांगून राहिले सिटीबद्दल. तर लॉजिक पहा कसं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं आहे की जो सिटीला सप्लाय जाते, जो रिलेला सप्लाय जाते तो कुठून जाते, सिटीपासून, बरोबर. रिलेला सप्लाय कुठून येते, सिटीपासून, बरोबर. सिटीचं रिलेला सप्लाय पुरवते. आता ते करंट ओव्हर करंट प्रोटेक्शन जर तुम्ही लावलं असेल तर ऑब्व्हियसली सिटीपासून सप्लाय चालला. बस आता काय केलं यांनी, हे ॲमीटर काढून टाकलं इथे आणि इथं लावून दिला रिले, बरोबर. आता हां, अजून एक महत्त्वाची गोष्ट की रिले थोडासा मला मोठा दाखवावा लागेल, ओके. इथे लावला यांनी रिले याच्या मधामध्ये, इथे हा समजा आपला रिले आहे, ओके. आता या रिलेला हे 2 वायर गेले, बरोबर. आता यांचं म्हणणं काय आहे की आता हा रिले आहे आणि हे त्याच्यावर लावलेली सिटी आहे, समजा सिटीपासून रिलेला सप्लाय आला. जसं तुम्हाला माहीत होतं पहिले जो कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितला की जर ॲमीटर, जे लो रेंजचं ॲमीटर असते ते जर ओपन झालं आणि त्याला जर अर्थिंग वगैरे नसलं तर सिटी हे कोर सॅच्युरेट होऊन सिटी जळू शकते. बस तोच कन्सेप्ट इथं आहे. थोडा डीप लेवलला क्वेश्चन होता. तर इथे जर ॲमीटर नसतं आणि समजा रिले असता तर तो रिलेमध्ये ओपन सर्किट होऊ शकतं ना, असं काही थोडी सांगता येते की रिलेमध्ये ओपन होणार नाही म्हणून. तर रिले सर्किटमध्ये जर ओपन झालं तर मग काय केलं यांनी की या रिलेच्याच आतमध्ये याच लाईनच्या पॅरलल एक रेजिस्टन्स लावून ठेवतात पॅरललमध्ये, बरोबर. म्हणजे समजा जो रिले आहे, म्हणजे या डब्याच्या अंदर मी अजून दाखवलं की हा रिले जर बाय चान्स ओपन झाला तर हा रेजिस्टन्स इथे लावलेला आहे, जो त्या सिटीला म्हणजे सेकंड पूर्ण, कारण रिले जरी ओपन झाला तरी सिटी जी आहे ती ओपन नाही झाली, कारण की इथं पॅरललमध्ये एक रेजिस्टन्स लावलेला आहे. मग पॅरललमध्ये रेजिस्टन्स असल्याच्या कारणाने हे सर्किट अजूनही काय आहे, क्लोज आहे. तर हे सिटी जळण्यापासून वाचेल, ठीक आहे. पण काय झालं की त्याच्यासाठी तर आपण हा रेजिस्टन्स लावून ठेवलाच आहे, पण दुसरी गोष्ट की हा रेजिस्टन्स कंटिन्युअसली या रिलेच्या पॅरललमध्ये असल्याच्या कारणानं हे बर्डन आहे या सिटीवर. बर्डन म्हणजे समजते ना, लोड जे VA मोजतो आपण, बर्डन. तर हे जे रिले, हा जो या रिलेमधला रेजिस्टन्स आहे हा त्याच्यावरचं बर्डन आहे, म्हणजे हा त्याच्यावरचा एक लोड आहे ज्याच्यामध्ये अननेसेसरी आपली जे पॉवर आहे ती
खर्च होत राहते, म्हणून याचा आन्सर आहे रेजिस्टन्स बरोबर. ठीक आहे, कॉईल तर आहेच पण मेन त्याचा आन्सर आहे रेजिस्टन्स. ठीक आहे, बाकी आता जे आयोग देतील ते आपण पाहूनच घेऊ, पण याचा आन्सर मी तुम्हाला कन्सेप्ट वाईज समजून सांगितलं, रेजिस्टन्स बरोबर आहे. सर मग आमचं चुकलं, आम्ही कॉईल मार्क केला, आता काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही आहे, पश्चाताप करू नका. पश्चातापानं तो काही क्वेश्चन बरोबर होणार नाही आहे, पण मी तुम्हाला नेहमी सांगितलं की असं गम नाही करायचं. काही क्वेश्चन्स असतातच जे चुकतात कुठं ना कुठं तरी. ठीक आहे, काही म्हणजे मास्तरले मला जरी पेपर दिला तरी म्हणजे 1-2 क्वेश्चन तर चुकतीलच, असं काही कन्फर्म म्हणजे असं काही नसते की बा मास्तरनं पेपर दिला म्हणजे एकदमच 100% बरोबर येतील. काही ना काही मी आधीपासून तुम्हाला सांगितलं, असं नाही म्हणत आहे. ठीक आहे, कशासाठी की तुमचा हाच कॉन्फिडन्स लो नाही झाला पाहिजे की नाही मग सर माझे तर 50 पैकी 50च बरोबर यायला पाहिजे होते. ठीक आहे, काही केलं जसं सेकंड शिफ्टमध्ये पोरांनी 50 पैकी 50 पण मारले आपल्या, पण त्याच्यातले माझ्याकडे असे विद्यार्थी की ज्यांचे 48-47 सुद्धा बरोबर आहे. ओके, 2 चुकले म्हणते सर, होतेच ते, काही ना काही कुठं ना कुठंतरी आपण मिस्टेक करतो. पण असा नाही मला भेटला अजून की 50 पैकी 50 सॉल्व केले सर आणि माझे 50 पैकी 50 बरोबर आहे. ओके, एवढा पेपर सोपा असूनही सुद्धा. ओके, किंवा माझे 49 बरोबर, ते प्रामाणिकतेनं सर 2 चुकले 3 चुकले, 1 सोडून दिला सर, कोण असं सांगितलं कोणा सर 2 माझे 3 चुकले, 50ही सॉल्व केले पण 3 चुकले, आणि त्याचे 50 सॉल्व करून 3 चुकले तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर पण आता त्यानं मला सांगितलं, सगळेच क्वेश्चन नाही सांगितले, पण त्याचा तो ओपिनियन आहे. आता तो हा व्हिडिओ सोल्युशन पाहिल्याच्या नंतर होऊ शकते त्याचंही काही अजून मन परिवर्तन होऊन जाईल, सर अजून 2 चुकले, हाही होऊन जाईल, नाही तर ठीक आहे. तर पॉवर कन्झ्युमिंग रिले, पण त्यांचे फीडबॅक चांगले होते, चांगले अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. लॉसेस, कॉईल आणि रेजिस्टन्स. पुढे जाऊ आपण 40 नंबरचा क्वेश्चन. टू मूव्ह दी पॉइंटर फ्रॉम 0 विच टॉर्क इज यूज. सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. टॉर्कला पॉइंटरला पुढे जाण्यासाठी कोणत्या टॉर्कची आवश्यकता असते? 3 टॉर्क असतात, डिफ्लेक्टिंग टॉर्क, कंट्रोलिंग टॉर्क आणि डॅम्पिंग टॉर्क. त्यातला जो डिफ्लेक्टिंग टॉर्क आहे तो काट्याला पुढे सरकवतो. हे तुम्हाला आधी लेक्चरमध्ये पण सांगितलं आहे. कार्यशाळेमध्ये जस्ट आपण 1 दिवस आधी म्हणजे 3 तारखेला पेपर होता, 2ला तर आपण काहीच नाही घेतलं, 1 तारखेला आणि 31 तारखेला. ठीक आहे, 31 तारखेला किंवा 1 तारखेला, सॉरी 1 तारखेलाच तुम्हाला नाही 31 तारखेलाच आपण कार्यशाळा 2मध्ये हे सगळं पाहिलेलं आहे की डिफ्लेक्टिंग टॉर्क वगैरे काय काम करते, कोणत्या टाईपनं तयार करतो, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये त्याचं शॉर्ट नोट्स काढून दिलेल्या होत्या. देन 41 नंबरचा क्वेश्चन आहे पॉवर फॅक्टर ऑफ द रेजिस्टिव्ह. अल्टरनेटिंग करंटवर क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन होता की पॉवर फॅक्टर ऑफ रेजिस्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो? सगळ्या दुनियेला माहीत आहे, सगळ्यालाच माहीत आहे. किती आहे? युनिटी 1. पुढे जाऊ आपण. देन 42 नंबरचा क्वेश्चन, इफ लेंथ ऑफ केबल इन्क्रीजेस देन कॅपॅसिटन्स विल बी. ठीक आहे, आता हा तुम्हाला क्वेश्चन डायरेक्टली थेरीमध्ये नाही भेटला, पण टेस्टमध्ये तुम्हाला भेटलेला आहे. ठीक आहे, जे विद्यार्थी प्रामाणिकपणे टेस्ट देतात त्यांना नक्की फायदा होते, म्हणून सांगतो तुम्हाला. जसं जसं सांगितलेलं फक्त तसं जर तुम्ही केलं ना तर आरामात आपला रिझल्ट येतो. क्लासेस लावणाऱ्यांचा आकडा किंवा मग फॉर्म भरणाऱ्याचा आकडाकडे लक्ष न देता फक्त अभ्यास करणारे आणि स्वतःला इम्प्रूव्हमेंट करणाऱ्यांचा आकडा फार कमी असतो. बस तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जर आले, क्रीमी झोनमध्ये जर आले तर तुमचा रिझल्ट पक्का आहे. बस ते इथे जे कॅपॅसिटन्स असतो आणि कॅपॅसिटरची लेंथ ही समप्रमाणामध्ये असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे लेंथमध्ये जर वाढ झाली तर कॅपॅसिटन्समध्ये पण काय होते? वाढ. तर लेंथ ऑफ केबल इन्क्रीजेस देन कॅपॅसिटन्स विल बी. तर केबलची लेंथ आणि केबलचा कॅपॅसिटन्स समप्रमाणात, त्याच्यामुळे इथे आन्सर आहे इन्क्रीजेस. देन पुढे 43 नंबरचा क्वेश्चन, इंटरनल ग्राउलर यूज फॉर. माहीत आहे आपल्याला ग्राउलर कशासाठी यूज करतो आपण? झाला आहे MCQ लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं, टेस्टमध्ये पण विचारलेलं आहे, सोबतमध्ये पण तुम्ही वाचलेलंच असेल. पण मला माहीत आहे तुम्हाला ग्राउलर सांगितलेलं आहे की हे जे आहे हे वाइंडिंग कॉईल शॉर्ट ओळखण्यासाठी केला जातं. तर इंटरनल ग्राउलर यूज फॉर अ शॉर्ट सर्किट. आता इथे आन्सर होते शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट, ग्राउंड सर्किट, पण इथं आन्सर बरोबर आहे आपलं शॉर्ट सर्किट. ठीक आहे, देन पुढे जाऊ आपण. ठीक आहे, आन्सर मार्क केल्यात नाही मी सगळे. ठीक आहे, इथं काही ऑप्शनच नाही आहे. ठीक आहे, इथं मार्क केलंच आहे. देन पुढे. ठीक आहे, ओके, पुढे जाऊ आपण. 43-44. निऑन टेस्टर बल्ब ग्लोज बिटवीन हाऊ मेनी इलेक्ट्रॉड्स. असा काहीतरी क्वेश्चन्स होता की निऑन बल्ब हा किती इलेक्ट्रॉडमध्ये लागतो. ओके, आता पोरांनी खूप मोठा चमत्कार केला एका म्हणजे हुशार विद्यार्थ्यांनी. बरोबर, म्हणजे कधी कधी असतं ना, कधी काही आपण विचार करत नाही किंवा जास्त कधी एखाद्या क्वेश्चनवर आपण थिंकिंग करतो. तर काही हुशार विद्यार्थ्यांसुद्धा याचा आन्सर 1 इलेक्ट्रॉड मारून ठेवलेला आहे. बरोबर, की जो निऑन टेस्टर आहे तो एका इलेक्ट्रॉडवर लागतो. तर मित्रांनो नाही, निऑन टेस्टरमधला 2 इलेक्ट्रोड असतात, एक पुढे आणि एक मागे. त्याचा कन्सेप्ट हा आहे, तुम्ही जोपर्यंत त्याला मागून बोट लावत नाही तोपर्यंत तो टेस्टर लागत नाही, त्याचा सर्किट कंप्लीट झाला पाहिजे. त्याच्यामुळे तो ग्लो जो होतो तो 2 इलेक्ट्रॉनवर ग्लो होतो. हे त्याचं टेक्निकली आन्सर बरोबर आहे, 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, बाकी आता तुमच्या मनासमाधानासाठी मी नाही बोलणार की याचा आन्सर 1 पण इलेक्ट्रॉड असू शकते म्हणून. ठीक आहे, निऑन टेस्टर बल्ब ग्लोज बिटवीन हाऊ मेनी इलेक्ट्रॉड्स. तर 2 इलेक्ट्रॉड त्याचा आन्सर राईट आहे. एवढा काही कठीण क्वेश्चन होता, फक्त थोडंसं विचार करण्याचं होतं, पण लॉजिक होतं त्याच्यात. देन पुढे मग असं असतं ना, एखाद्या बेसिक क्वेश्चनमध्ये लॉजिक विचारून टाकते म्हणून. देन पुढे 45 नंबरचा क्वेश्चन,
डिस्टन्स बिटवीन टीथ ऑफ हॅक्सॉ ब्लेड कॉल्ड एज जे हॅक्सॉ ब्लेड राहते त्याच्यामधलं जे डिस्टन्स राहते त्याला काय म्हणतात, तर त्याला पिच म्हणतात. हे टूल्सवरचा क्वेश्चन आहे पहा. देन पुढे कॅल्क्युलेट करंट फ्रॉम द फ्लॅशर बल्ब. असं काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणते सर, फ्लॅशर बल्ब होता आणि असे 3 रेजिस्टन्स दिले होते, त्याच्यामधला करंट हा प्रत्येकी 40 मिली अँपिअर म्हटला होता आणि या बल्बमधून किती करंट जाईल असं काढायचा होता. तर अकॉर्डिंग टू डेटा जो माझ्याकडे मिळाला त्याच्यानुसार याचा आन्सर सिम्पल असा असायला पाहिजे. तिन्ही म्हणजे असंच असेल, पण जर असा क्वेश्चन असेल तर तो ठीक आहे. ती 40-40-40 जे आहे त्याची बेरीजच होणार सिम्पली, तर 120 मिली अँपिअर हा त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. किंवा मग असं सर्किट होतं किंवा असं होतं, पण असं काहीतरी होतं आणि त्याच्यामधून असे करंट येत होते प्रत्येकी 40. ठीक आहे. इथे 4 झाले का? ठीक आहे, एक कमी करायला लागेल. ओके, एक सेकंड. हां, ठीक आहे. देन पुढे जो आपण 40 मिली अँपिअर इच, तर 120 मिली अँपिअर आन्सर मार्क केलंच आहे. पण हां, अजून हां मी 4चं अजून सांगतो. आता आलं माझ्या लक्षात की इथे कन्सेप्ट काय आहे. तर काही मुलांनी मला सांगितलं होतं की म्हणून आता माझ्या लक्षात आलं ऑरमध्ये, की काही मुलांनी म्हटलं होतं की 3 रेजिस्टन्स आहे आणि काही मुलं म्हणत होते की सर 4 बल्ब होते. काही जण 3 रेजिस्टन्स, काही जण 4 रेजिस्टन्स, काही जण 4 बल्ब असं काहीतरी होते. म्हणून मी ऑरमध्ये दोन्ही पॉसिबिलिटी मांडून ठेवल्या. ज्यांना माहीत आहे कन्फर्म की सर असाच क्वेश्चन आला तर ते तुमचं उत्तर बरोबर आहे. जर 4 असेल तर 4 चूक 16 म्हणजे 160 आन्सर येऊन जाईल तुमचं बरोबर. आणि जर खरोखर 3 असेल तर मग तुमचं 120 असेल. त्याच्यात आता हे काही नाही आहे, ते क्वेश्चन्सवर डिपेंड आहे. पण एवढा काही कठीण क्वेश्चन नव्हता. आणि इथं काही जण कार्बन फिलामेंट म्हणत होते, काही जण फ्लॅशर बल्ब म्हणत होते. एवढं क्वेश्चन जे तुम्हाला आठवले हेच खूप मोठी गोष्ट आहे. तर आपण असं सगळ्याचा डेटा जमा करून हे क्वेश्चन्स तुम्हाला समोर ॲक्युरेट डेटासोबत मांडण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये तरी जास्त ऑप्शन नव्हते, पण सेकंड शिफ्टचा जो पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला विथ ऑप्शनसुद्धा क्वेश्चन्स पाहायला भेटतील. तर पोटेन्शिओमीटर रेशो, आता हा सोडण्यासारखा क्वेश्चन होता बरोबर, एकदम कठीण लेवलचा, ज्याला माहीत नाही त्यांच्यासाठी. आणि आपण असं शिकलो पण नव्हतो पोटेन्शिओमीटर वगैरे, म्हणजे बेसिक लेवलला पाहिलं होतं पण असं काही नाही आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना की काही क्वेश्चन सोडून द्यावेच लागतात. ठीक आहे. तर पोटेन्शिओमीटर रेशो ऑफ लेंथ इज 2:5. एक लेंथचा रेशो आहे 2:5. इफ वन सेल हॅज अन EMF 1.2 व्होल्ट, फाइंड द अदर EMF. आता इथं ऑप्शनमध्ये म्हणते 2 ऑप्शन्स होते. तर 2 ऑप्शन्स होते म्हणजे त्याला कसं सॉल्व्ह करतात पहा. त्याला सॉल्व्ह केलं जाते इथं पहा. हे जो पोटेन्शिओमीटरचा रेशो असतो, लेंथचा जो रेशो दिला आपल्याला, लेंथचा रेशो ठीक आहे हा 2:5 म्हणजे याच्या 2 लेंथ आहे, एक L1 आणि एक L2 अशा पद्धतीने त्याला म्हणतात. याला तुम्ही L2 म्हणा, याला L1 म्हणा, काही नाही, 2 आन्सर तुमचे येतात फक्त. हे बरोबर आहे. इफ वन सेल हॅज अन EMF 1.2 व्होल्ट. आता हे पोटेन्शिओमीटरचं जोपर्यंत तुम्ही डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन शिकत नाही तोपर्यंत तुम्हाला हा क्वेश्चन मी किती वेळ सांगितलं तरी समजणं फार एकदम डीप लेवलला नाही समजणार. तोंडी समजेल की नाही बा बस या क्वेश्चनला असं असं सॉल्व्ह करतात. नाही तर ज्यावेळेस तुम्ही त्या पोटेन्शिओमीटरमध्ये पाहाल कसं कसं असते सगळं, तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्ही जास्त डीपमध्ये जाणार नाही, फक्त एवढंच सांगतो आहे की याच्यामध्ये जे व्होल्टेज ड्रॉप होते त्याच्या लेंथच्या अक्रॉसमध्ये व्होल्टेज ड्रॉप होत असतो, तो रेजिस्टन्सच्या प्रोपोर्शनल असतो. रेजिस्टन्स हा लेंथच्या प्रोपोर्शनल असतो, त्याच्यामुळे जो EMF आहे तो सरळ सरळ लेंथच्या प्रोपोर्शनल असतो. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला V बरोबर IR. V म्हणजे काय रे? E बरोबर, E बरोबर IR. आता याच्यामध्ये पहा, हा जो EMF हा रेजिस्टन्सवर डिपेंड आहे. मग रेजिस्टन्स कशावर डिपेंड असतो? लेंथवर. म्हणून मग मी काय लिहिलं, डायरेक्ट E जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे Lच्या. बस. मग आता इथं तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागतं आणि कितीदा पाहिलं आहे की इथं जर आपण E1 लिहिलं, इथं E2 लिहा, कम्पेअर करताना आपण. आता हे लेंथ समप्रमाणात आहे तर इथे L1च येणार आणि इथे E2 आहे तर इथे L2 येणार. जर याच्यामध्ये व्यस्त प्रमाण असतं तर इथे E1 इथे L1 आलं असतं, इथे E2 तर इथं L2 आलं असतं. जर व्यस्त प्रमाण असतं तर समप्रमाण आहे तर 1-1 2-2. बस. या रेशोला सॉल्व्ह करून तुम्हाला आन्सर काढायचा आहे. इथं काय आहे? सिम्पल. इफ E1 इज इक्वल टू, मी जास्त डीपमध्ये जाणार नाही, पहिलेच सांगितलं, E1 इज इक्वल टू 1.2 व्होल्ट. एकदा E1 1.2 व्होल्ट घ्या, एकदा E2 1.2 व्होल्ट घ्या. बस, तुम्हाला तुमचा आन्सर भेटून जाते. ठीक आहे. त्याला सॉल्व्ह करू आपण. पहा काय होईल. इथे मी आता E1 1.2 व्होल्ट घेतला. 1.2 म्हणजे इथं तुम्हाला E2ची व्हॅल्यू भेटेल. तर 1.2 अपॉन E2 L1 2:5 हा रेशो घ्या. ठीक आहे. किंवा तुम्ही मग याला एक कॉन्स्टंट ठेवून याच्या लेंथला जरी चेंज केलं असतं तरी तुम्हाला तुमचं आन्सर भेटलं असतं. काही विद्यार्थ्यांनी सॉल्व्हसुद्धा केलं न शिकवता, त्यांनी थोडंसं कॉमन सेन्सचा यूज केला की बस याचा 1.2चा एकदा 2/5 आणि एकदा म्हणजे असं त्यांनी रेशो घेतला, एकदा 2/7 आणि एकदा मला वाटते 1.2 5/7 असं करून पाहा, येऊन जाईल. ठीक आहे. आता मी त्या पद्धतीने करून नाही पाहिला, मी या पद्धतीने सांगतो तुम्हाला आन्सर. तर 1.2, आता E2ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर कशी निघणार E2ची व्हॅल्यू? हा E2 इथं जाणार, खालची संख्या वर,
बरोबर, हे खालची संख्या वर, वरची संख्या खाली. फास्ट ट्रॅक बॅचमध्ये खास करून याच्यावर आपण जास्त फोकस केला होता, कारण काही जण खूप गरीब विद्यार्थी मला दिसले होते फास्ट ट्रॅक बॅचमध्ये. तर E2 वर तर गेला, 2 खाली येणार, हा 5 खालची संख्या वर जाणार. तर इथं 1.2 इंटू 5. ॲट द एंड काय आहे मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपल्या बॅचमध्ये आपण सगळ्याच विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवतो, कारण मला माहीत आहे कितीही करा गरीब विद्यार्थी राहतातच आणि त्यांना त्यांच्या लेवललाच जाऊन सांगावं लागतं. ठीक आहे, आपण जर डायरेक्ट त्यांना म्हटलं की नाही असं असं करा, असं करून टाका, नाही जमत. मी पाहिलेलं आहे खूपदा. 4-4 महिने होते पण त्यांना कधी कधी एखाद्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन दूर नाही होत. म्हणजे ते त्या न्यूमरिकलला हातच नाही लावून पाहत. पहा, याला सॉल्व करायचं आहे. 12×5 = 60. ठीक आहे, 12×5 = 60, पण त्याच्यावर आता एका घरांतर पॉईंट येणार म्हणजे 6.0. 6.0 म्हणजे 6 झाले, ते भागेला 2 E2. ते इथं E2ची व्हॅल्यू किती आली? 6.0 म्हणजे 6. 6 भागेला 2 म्हणजे 3 व्होल्ट. ते एक ॲन्सर आला आपल्याच्यामध्ये 3 व्होल्ट. आता पाहिजे होतं आपल्याला याच्यामध्ये दुसरा. याला साईडला घेऊ आपण आणि पुढे सॉल्व करू. ठीक आहे, आता इथं इफ घेतला आपण E1 1.2. आता याच्यामध्ये घेऊ आपण दुसरावाला E1/E2. तुम्ही असं नाही इथं E2 घेतला असता, खाली E1 घेतला असता तरी चाललं असतं. मग जरी वरतं तुम्ही E2 घेतला असता तिथे L2 घ्यायला लागलं असतं तुम्हाला, L1/L2. आता इथं इफ E2 = 1.2 व्होल्ट. मी तुम्हाला आधी म्हटलं आहे की जास्त डिटेल कळणार नाही तुम्हाला क्वेश्चन्स. ठीक आहे, मोस्ट सगळ्यांनीच जास्त करून तर 99% 90 विद्यार्थ्यांनी 99% विद्यार्थ्यांनी याला स्किपच केलं असेल आपल्या तरी अकॅडमीच्या. ठीक आहे, बाकीचं मला माहीत नाही. तर E1ची व्हॅल्यू काढू आपण इथं. आता E2 आहे 1.2, L1 L2 2 5. बस सॉल्व करू आपण आता याला. आता डायरेक्टच इथं निघून जाणार E1. हेच फक्त खालची संख्या तुम्हाला इथं वर करावं लागते, बाकी तर काहीच नाही आहे. 1.2 आणि हे 5. तर हे किती होऊन जाणार तुमचे? आता डायरेक्ट याला भाग देऊन द्या. हे किती जाणार? 0.4. जर याला 2दा भाग दिला तर. ठीक आहे, पॉईंट हे 20 झाले आणि 5×4 = 20, 12×4 = 48, 12×4 = 48. या घरानंतर या घरानंतर म्हणजे 2 घरानंतर पॉईंट द्यावं लागेल. याचा आन्सर आहे 0.48 व्होल्ट. तर तुमचे दोन म्हणजे तुमचं राईट आन्सर जे आहे ते असायला पाहिजे होतं ऑप्शनमध्ये 3 व्होल्ट अँड 0.4 व्होल्ट. ठीक आहे, हे आपलं राईट आन्सर असेल. 3 व्होल्ट अँड 0.4. पण ते एक 0 पॉईंट आधी असू द्या, 3 नंतर असू द्या, एकच असेल असं आणि तेच तुमचं बरोबर असेल. ठीक आहे, देन पुढे आता पहा इथपर्यंत आलो आपण 47 पर्यंत. आता हे जे 48 आहे याच्यामध्ये मी लिहिला एक नोट टाकून की प्रॉपर डेटा नॉट गिवन बाय स्टुडंट. म्हणजे स्टुडंटकडून मला या 3 क्वेश्चनबद्दल काही जणांनी म्हटलं की सर नव्हता हा क्वेश्चन, काही जणांनी म्हटलं होता. तर थोडंसं भांडणं करू नका. जर असेल तर तुमचं उत्तर जर तुम्ही जे मार्क केलं असेल तर बरोबर, नसेल तर ठीक आहे, सोडून द्या, त्यात काही एवढं टेन्शन घेऊ नका. डायगोनल म्हणजे हा होता म्हणते. ठीक आहे, तर डायगोनल प्लायर आपल्याला ओळखायला सांगितली होती. सिम्पल क्वेश्चन होता, टूल्सवर तुम्ही पाहून घ्या. 3 क्वेश्चन्स होते बरोबर. एडी करंट लॉसेस इन्क्लुडिंग, एडी करंट लॉसेस कशावर डिपेंड असतात? तर एडी करंट लॉसेस इन्क्लुडिंग कशामध्ये होतात? इन्क्लूड टू कोर लॉसेसमध्ये. देन मग आहे इसेन्शियल इकडे तिकडे असतील क्वेश्चन, पण काही पोरं म्हणत होते की सर कोर लॉसेस हे ऑप्शन होतं बरोबर त्याचं. ठीक आहे, आणि 50 नंबरचा लास्ट क्वेश्चन आहे इसेन्शियल कंपोनंट ऑफ इलेक्ट्रोमेकॅनिकल रिले. इलेक्ट्रोमेकॅनिकल रिलेचा मेन कंपोनंट कोणता आहे? तर माहिती आहे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट, हे सुद्धा आपलं सगळं झालेलं आहे. तशा पद्धतीने हे होते 50 क्वेश्चन्स. तर ओव्हरऑल आता ह्या 50 क्वेश्चन्सला स्टडी केल्याच्या नंतर एक गोष्ट आता आपण पाहू की याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल कशी होती. कारण की जोपर्यंत आपण तिन्ही पेपरचं ॲनालिसिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की कट ऑफ काय जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला आधीच म्हटलं ठीक आहे. पहा, तर आता आपण येऊ सुरुवातीपासून. पहा ॲट द एंड तर ठीक आहे, सोडून देऊ आपण हे सगळं सोडून देऊ. ओके, मी फक्त तुम्हाला म्हणतो आहे की जे क्वेश्चन, हा एक क्वेश्चन आहे एक जो तुम्हाला माहीत असेल तर ठीक आहे. मी एकदम गरीब विद्यार्थ्याचा विचार करतो, गरीब विद्यार्थ्याचा. बाकी मग जो मॉडरेट लेवलचा आहे, हुशार आहे, त्यांना तर हेच क्वेश्चन अटेम्प्ट केलेच असते. ठीक आहे, केलेच आहे. एक मी एकदम गरीब विद्यार्थ्याचा विचार करतो की ज्याला अजिबात माहीतच नाही, फार कमी वेळेत त्यांना अभ्यास केला. बस सांगतो मी तुम्हाला आधीपासून सांगितलं थेरी. आता काही विद्यार्थी शेवटी म्हणतो सर क्वेश्चन्स मी आता वाचू का, माझ्याच्यानं होत नाही, किंवा मी आता सर बॅच लावली आहे, लेट लावली आहे, तर मी काय करू. मी त्यांना, तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला सगळ्यांना म्हटलं आहे ओके की वेळ नाही आहे की MCQमध्ये तुम्ही गुंतून जाल. तुम्ही पहिले फोकस करा थेरीवर, कारण तुम्ही जे थेरीचं जेव्हा एक चॅप्टर करता तेव्हा त्या एरिया पुरा कव्हर होतो. त्यात मग कोणताही क्वेश्चन्स आला तुम्हाला तर तुम्ही त्याचा आन्सर आरामात देऊ शकता. ठीक आहे, एक हा क्वेश्चन
टूल्स वगैरे तर मित्रांनो काही नाही रे, सिम्पल गोष्ट आहे. टूल्सवरचे क्वेश्चन्स आपले चुकायला नाही पाहिजे होते. तर एक मी याला 2 म्हणणार नाही आता, ठीक आहे, पण नेक्स्ट नंतर काउंट करतो, सध्या सोडून देतो याला. एक क्वेश्चन. आता जो गरीब विद्यार्थी आहे ज्यानं फार कमी वेळेमध्ये अभ्यास केला आणि थेरीवर आपला चांगला फोकस नाही केला, त्याचा हाही चुकला असेल, ठीक आहे. तर पॉसिबिलिटी जर पकडली तर मग तेही पाहू आपण पॉसिबिलिटी किती आहे. पण पहिले मेन जे आहे माझ्या हिशोबानं ते मी तुम्हाला सांगतो. माझी बॅच जर तुम्ही प्रामाणिक केली असते तर तुमचे किती क्वेश्चन्स नसते आले. एक हाही आला असेल तुम्हाला, कारण की हाही कुठं ना कुठं बॅचमध्ये आपला झाला, म्हणजे नोट्समध्ये किंवा पेपरमध्ये झालाच असेल, ठीक आहे. पण मी सगळे क्वेश्चन शोधूनच तुम्हाला सांगितले इथं, की बा आता सगळे एवढे टेस्ट पेपर मी शोधले नाही आहेत, म्हणून मे बी असेलही कोणत्या टेस्टमध्ये, पण मी याला काउंट पकडतो ना, काही हरकत नाही. मला मी म्हणतच नाही माझे 50 पैकी 50 पेपरमध्ये आले पाहिजे, 45ही आले तर लय झाला. ते एक देन मग पुढे जाऊ आपण. एक 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 चला ठीक आहे, हा आपण 2 पकडून घ्या, ठीक आहे. 2 तो पकडला तसं झाला, आपण 2 पकडून घ्या, ठीक आहे. हे तर कॉमन सेन्सवर होता. 2 देन मग 2च 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 अजून 2, हा एक 3, ठीक आहे. ट्रान्सलेट रिलेवरचा 3. देन पुढे जाऊ आपण, देन अजून पुढे जाऊ, ठीक आहे. आता हा तुमचा एक चुकला असेल, ठीक आहे. मी मिनिमम स्कोर सांगतो तुम्हाला, मिनिमम, ओके. हा आता पोरांचा चुकला असेल, मोस्ट ऑफ जणांनी कॉईल मार्क केला असेल, तर चला गरीब विद्यार्थ्याचा ज्याला बा कॉईल असते बा कॉईल मार्क 4 पकडून घ्या, चला ठीक आहे. लयच लय 4. बाकी तर नव्हते कोणते मला तरी वाटते, ठीक आहे. हे नव्हते. हां, हा एक 5 पकडून घ्या, ठीक आहे. हा वाला झाला. पुऱ्या 50 पैकी एकदम गरीबातला गरीब स्कोर सांगितलं मी तुम्हाला. या 50 क्वेश्चनपैकी हे जे टोटल 50 क्वेश्चन झालेले आहे, ओके. याच्यातले तुम्हाला सांगितलंच मी, जसेच्या तसे क्वेश्चन्स तुम्हाला किती पाहायला भेटले. आता हा जसेच्या तसे जे आहे ते तर तुम्हाला फक्त 2च सोडावं लागेल. जसे तसे तुम्हाला 48 पाहायला भेटले, पण तरी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या मिस्टेक केल्या त्याच्या धरून पकडले. तर 50 पैकी तर तुमचे 45 क्वेश्चन जे आहे, 5 सोडून द्या किंवा चुकले समजून घ्या, सोडा चुकले करा, पण तरी तुमचे 45 बरोबर यायला पाहिजे होते. नाही सर लय मोठा झाला आकडा, 40-42 एवढे तर बरोबर यायलाच पाहिजे होते, बरोबर. नाही सर आमचे 37-38 बरोबर येऊन आले. ज्यांचा जसा अभ्यास झाला तसं ते लेवल असेल त्यांची, तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. सध्या तर मी 40-42 तुम्हाला सांगतो आहे की तुम्ही जर सिल्ली मिस्टेक केल्या असेल तर तो स्कोर खाली होतेच, ओके. काही आठवत नाही, काही चूक होते. रिव्हिजन जर प्रॉपर नाही केली आपण, रिव्हिजन खूप महत्त्वाची गरज आहे. मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, तुम्ही कसं की चांगल्या प्रकारे क्लास करा, नोट्स मेंटेन करा, पण रिव्हिजन हा यशाचा पाया आहे. आपल्याला रिव्हिजन करावीच लागते. तर मग ते सेल्फ स्टडी असो की क्लासेस असो. तर एवढा तरी मला तरी वाटते गड्या 40-42 तर आपल्याला काहीही करून बरोबर यायलाच पाहिजे होते. क्लाससारखा पेपर होता हा, जसा आपण क्लासमध्ये घेतो तसेच पेपर होते, आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोर तेवढाच असतो, एवढा तरी ॲटलीस्ट स्कोर आपला यायला पाहिजे होता, ठीक आहे. पण मी तरी म्हणतो की मिनिमम तरी एवढा लयच लोच एकदम खूपच मिनिमम तर मग 42-40, पण याच्या खाली नाही. त्याच्या खाली आलाही असेल तर आपण ते कट ऑफच्या वेळेस बोलू, काय होते काय नाही, तसं मी तुम्हाला सांगितलंच आहे. सो इथे थांबू आपण. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत क्लासेस नाही केलेले आहे मित्रांनो, सेल्फ स्टडी करत असेल आणि चांगला सेल्फ स्टडी झाला असेल तुमचा, तर तुम्हाला असं वाटत असेल की काही आवश्यकता नाही तर सेल्फ स्टडी चालू ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट की जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठेतरी हा चान्स माझ्याकडून हुकला नाही पाहिजे, दुसरी महत्त्वाची गोष्ट कुठेतरी आपण थोडंसं कमी पडलेलो आहोत, त्याला इम्प्रूव्ह करायचं तर नक्की करा. तुम्हाला लक्ष ठेवा की आता सध्या डिस्काउंट खूप चालू आहे, आणि या बॅचचा तुम्हाला नक्की खूप जास्त फायदा हा महावितरण सोबत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला सुद्धा होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की कोणकोणत्या क्वेश्चन्सला एक्झाम्सला कोणकोणत्या लेवलचे क्वेश्चन विचारू शकतात, हे नेहमी सगळ्यांनाच माहीत आहे. खास करून आता जे महावितरण येणारी एक्झाम्स आहे त्यासाठी जे एक्झाम स्ट्रॅटेजी आहे याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे, ऑनलाईनही टाकणार आणि आपल्या नॉलिफायच्या विद्यार्थ्यांसाठी पण टाकणार आहे ॲपमध्ये स्पेशली. पण नॉलिफायच्या विद्यार्थ्यांना सांगतो की जर तुम्ही जेव्हा रिपीट बॅच कराल किंवा मग अजून जर सेल्फ स्टडी जर रिव्हिजन करत असाल तर तेव्हा सांगणार तुम्हाला की कोणकोणते टॉपिक जे आहे ते तुम्ही अजिबात करू नका, आणि काही जे टॉपिक आहे त्याला तुम्ही कमी करा आणि हे कराच, ठीक आहे. तर थोडंसं महावितरणसाठी आपण आता रूपरेषा चेंज करून टाकू, त्याच्याबद्दल मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ टाकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला मागाशी सांगितलं जो ऑफरबद्दल, की ज्यांचे आईवडील नाही आहे दोन्ही, त्यांना टोटली मी क्लासेस फ्री देत आहे ऑनलाईनमध्ये. ऑफलाईनला सुद्धा काही लिमिटेड सीटसाठी देत आहे, आणि ज्यांना एक आईवडील नसेल त्यांना 50% डिस्काउंट अवेलेबल करून दिलेला आहे. आता दुसरं एक पॉवर डिस्काउंट आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे.
काही ॲडमिशनसाठी सुरुवातीच्या, तर पटापट तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते ॲडमिशन्स घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत फीजमुळे क्लासेस करू शकत नव्हते किंवा अजून काही, तर त्यांनासाठी आता खूप मोठं डिस्काउंट दिलेलं आहे मित्रांनो. नवीन विद्यार्थ्यांना आतापर्यंतचं सर्वात मोठं डिस्काउंट आहे 20%. ठीक आहे. आणि जे ओल्ड स्टुडंट आहे, ज्यांना वाटत असेल की बा चला अजून एकदा रिव्हिजन करायची आहे, रिपीट करायची आहे, तर ते सुद्धा त्यांना 30% अप टू डिस्काउंट दिलेलं आहे तुम्हाला. तुम्ही ऑनलाईनची फास्ट ट्रॅक बॅच करा किंवा रेग्युलर बॅच करा, तुम्हाला हे अवेलेबल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त सुरुवातीच्या काही लिमिटेड सीटसाठीच आहे. त्याच्यामुळे पटकन कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल्स घेऊन ही बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी रेग्युलरली क्लासेस केलेला आहे, सेल्फ स्टडी म्हणजे रेग्युलरली हे करतं, क्लासेस झालेले आहे, फक्त आता रिव्हिजन करायचे, त्यांनी आपली रिव्हिजन चालू ठेवा. आता वितरणचा पेपर जो आहे तो केव्हाही होऊ शकतो. तसं आपण पकडत आहे की 1-1.5 महिन्यामध्ये होऊन जाईल. म्हणजे त्यांच्या प्रोसेसनुसार जसं त्यांनी त्या डेट वगैरे म्हणजे अपडेट केल्या होत्या. पण असं काही समजू नका की 1.5 महिन्यानंच होईल किंवा मग 6 महिन्यानंच होईल. जे काही आहे फक्त आपण तयारीत राहा की 15 दिवसानं जरी आपला पेपर असला तरी तो आपला पेपर चांगलाच गेला पाहिजे. ठीक आहे. दुसरी ऑफलाईन बॅचेस पण लवकरच सुरू होत आहे. नेक्स्ट वीकमध्ये ज्यांना ऑफलाईन बॅच करायचं आहे त्यांनी लक्ष ठेवा की ही ऑफलाईन बॅच खास करून वितरणसाठी तर राहणारच आहे, पण तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्याचा फायदा होऊन जाईल. आणि ज्यांना ऑनलाईन करायचे आहे किंवा ऑफलाईन करायचे आहे त्यांनी या नंबरवर मेसेज करा. जस्ट तुम्हाला एक हाय मेसेज करायचा आहे. बॅचेस डिटेल्स भेटतील तुम्हाला, ते बॅचेस डिटेल वाचून घ्या नीट. आणि तुम्हाला डेमो पाहिजे असेल तुम्ही ॲप डाउनलोड करून डेमो पाहू शकता. ज्यांना अजून काही क्लॅरिफिकेशन तर कॉल करा आणि तुमचे ॲडमिशन जे आहे ते तुम्ही सिक्युअर करून घ्या. ठीक आहे. कारण की पहा, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर बॅचेस जर आधी लावले असते तर खूप जास्त फायदा आम्हाला ट्रान्सकोमध्येच झाला असता. पण ज्यांनी लेट लावले त्यांनी लक्ष ठेवा की आता तुम्ही तर ठीक आहे करूनच राहा, त्याला गॅप पडू नका देऊ. पण जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनी चूक करू नका. कारण की मित्रांनो, ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आता पुन्हा कधी येईल, किती वर्षानंतर येईल हे आपण सांगू शकत नाही. एवढ्या मोठ्या जागा आहे, 5,000 जागेचा प्रश्न आहे. आता 5,500 जागेमध्ये आपलं भवितव्य आहे. विचार करायचे, क्रिमी झोनचे विद्यार्थी आहे ना, ते पूर्ण आता याच्यामध्ये जातील, महाट्रान्सकोमध्ये लागून जातील. आणि महाट्रान्सकोमधला मला तरी वाटते की कोणी एखादा विद्यार्थी महाट्रान्सको सोडून महावितरणमध्ये येणार नाही. बरोबर. तर हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे की ज्यांचा साधारण जरी अभ्यास असेल त्याने फक्त थोडासा जरी बूस्ट दिला तरी होऊ शकते. आणि ज्या मिस्टेक तुम्ही या पेपरला केल्या असेल त्या करू नका. जास्त करून मिस्टेकवर फोकस करा. तुम्ही 15,000 10,000 किती MCQ वाचतायत ते महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जे शिकले आहे ते तुम्हाला किती चांगल्या प्रकारे आठवते ते लक्ष द्या. आणि छोटे मोठे जे फॉर्म्युलेज आहे, न्यूमरिकल्स आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या. ठीक आहे. जेवढे नॉलिफायचे विद्यार्थी असेल त्यांना सांगतोच आहे मी नंतर गायडन्स व्हिडिओमध्ये काय काय करायचं आहे, काय काय नाही तर. ठीक आहे. आणि इथे आपल्या यूट्यूब चॅनलवरून सुद्धा तुम्हाला गायडन्स व्हिडिओ भेटतच राहतील. सो थँक्यू. नेक्स्ट व्हिडिओला भेटू आपण नेक्स्ट पेपरच्या सोल्युशनला. बाय बाय.